नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्ववंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध देवानंग पियदस्सी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, विश्वरत्न बोधिसत्व, द सिंबल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई या प्रिया रामटेके लेआउट पुलगाव परिसरातील सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासिका यांना मंगलाची कामना करतो। आज या ठिकाणी आयुष्यमान उपासक सुनीलजी वानखेडे, आयुष्यमती, आईचं नाव काय, आयुष्यमती सुनीताई वानखेडे यांचा लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि संकल्प यांना आशीर्वाद देण्याकरिता या परिवारांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। सोबतच भिक्खूला भोजन दानाची दान पारमिता सुद्धा या परिवाराने संपन्न केलेली आहे। उपस्थित सर्व श्रद्धाशील उपासक उपासिकांना, ज्या रमाई बुद्ध विहाराशी संबंधित सर्व उपासक उपासिकांना पुनच्छ मंगलाची कामना करतो। साधू साधू म्हणा तीनदा। आई बंद करा पर मोबाईल। तर उद्याला म्हणजे 25 डिसेंबर 1954 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या ज्या जीवनामध्ये 54 हे वर्ष खूप धावपळीचं आहे। 1954 तुम्ही बोलायचं आहे माझ्या संग। 1954 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्याच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुद्धा उभे राहिलेले आहे। दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 4 डिसेंबर 1954 ला 6वी धम्म संगीती जी ब्रह्मदेशला म्यानमारला भरली होती, रंगूनला, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व ही पदवी जे बहाल झाली ती म्हणजे 54 मध्येच। आणि दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्धा जिल्ह्यातील पुलगाव या ठिकाणी आले, ती तारीख म्हणजे 25 एप्रिल 1954। त्यांनी आपल्या मंगल हस्ते प्रथमतः बुद्ध विहाराचा कोनशिला भूमिपूजन केलं, संपूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा। आणि 25 डिसेंबर ही जी तारीख आहे, 25 डिसेंबर ही जी तारीख आहे, तर 25 डिसेंबर 1954 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे मुंबई हायवेवर लोणावळ्याच्या परिसरामध्ये कारले भाजेच्या बुद्ध लेण्याच्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा देहू रोड मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा बुद्ध विहाराचं उद्घाटनही आणि बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापनाही केली। ब्रह्मदेशामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 मूर्त्या मिळाल्या होत्या, आशीर्वाद मुद्रा असल्या, पांढऱ्या शुभ्र मूर्त्या होत्या त्या। दुसरी गोष्ट, अर्धवट डोळे उघडे असलेल्या मूर्त्या। बाबासाहेबांनी 2ही मूर्त्या मुंबईवरून, आज त्या 2ही मूर्त्या बघा कुठे आहे, त्या 2ही मूर्त्या ज्या बाबासाहेबांना ब्रह्मदेशामध्ये मिळाल्या होत्या, त्या 2ही मूर्त्या पुण्यामध्येच आहे। एक मूर्ती सिम्बॉयसिस पुण्याला आहे आणि दुसरी म्हणजे देहू रोडच्या ठिकाणी एक दुसऱ्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे 54 जे वर्ष आहे, हे 54 वर्ष अत्यंत महत्वाचं आहे आपल्यासाठी। नीट लक्ष द्या, सरळ बसा बरं।
तर 25 डिसेंबर 1954 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देहू रोडला पहिल्यांदाच बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि असं बाबासाहेब त्या भाषणामध्ये म्हणतात की 1250 वर्षानंतर पहिल्यांदाच मला बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा बहुमान प्राप्त झाला. पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर हे दुसरं तिसरं काही नसून ते बुद्धाचंच विहार आहे हे मी सिद्ध करून देईन. हे जे वाक्य आहे बाबासाहेबांचे हे त्या देहू रोडच्याच भाषणाचे आहे. आणि 25 डिसेंबर तारीख यासाठी आपल्याला महत्वाची आहे, खऱ्या अर्थानं तो स्त्री मुक्ती दिवस आहे. स्त्री मुक्ती दिवस म्हणजे कोणता? मनुस्मृती दहन दिवस. आपण पाहिलं असेल या प्राचीन या आजच्या भारतामध्ये कोणी रावणाचं दहन करते, कोण त्या मारबतीचं दहन करते, आहे का नाही? पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दहन केलं त्या जहरी ग्रंथाचं, ज्या ब्राह्मणी ग्रंथांनी हजारो वर्षापासून स्त्रियांना गुलाम केलं होतं, शूद्र लोकांना गुलाम करण्याचं काम कोणी केलं आहे? इथल्या ग्रंथांनी. मग ते सर्वच ब्राह्मणी ग्रंथ, 4 वेद असेल, 18 पुराण असेल, रामायण असेल, महाभारत असेल, भगवद्गीता असेल किंवा कौटिल्याची अर्थशास्त्र असेल, या सर्वच ब्राह्मणी ग्रंथांनी इथल्या शूद्रांना आणि स्त्रियांना गुलाम करण्याचं काम केलेलं आहे. तो ग्रंथ बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 ला जाळला. कोणती तारीख आहे ती? 25 डिसेंबर. आता महाडचं जर नाव घेतलं तर महाडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 19 आणि 20 मार्च, कोणती तारीख आहे ती? माझा आवाज येत आहे तुमच्यापर्यंत? उद्याला मनुस्मृती दहन दिवस आहे म्हणून त्याचं प्रवचन मी आदल्या दिवशीच घेत आहो. तर 19 आणि 20 मार्च 1927 ला महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. महाडला म म्हणजे मांस, हा म्हणजे हाड आणि र म्हणजे रक्त. महार या शब्दाचाच अपभ्रंश म्हणजे महाड झालेला आहे. तर मला सांगा बरं, तो पाण्यासाठी संघर्ष होता का? होता तो केवळ पाण्यासाठी? बाबासाहेब मध्ये केवळ पाण्यासाठी नव्हता, तो केवळ पाण्यासाठी नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तिथं वाक्यच आहे. कुठे? महाडला. कोणतं वाक्य आहे? हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मुक्ती लढ्यासाठी आहे. आम्हीही माणसं आहो, ते निसर्गदत्त पाणी जे आकाशातून पडतं ते निसर्गदत्त पाण्यावर अधिकार सर्व मनुष्याचा आहे आणि सर्व प्राणी मात्राचा आहे. त्या चौदार तळ्यावर कुत्रे, मांजरं, डुकरं, गाय, बैल सर्व प्राणी पाणी पिऊ शकतात, त्याला स्पर्श करू शकतात आणि ते निसर्गदत्त पाणी माणूस स्पर्श करू शकत नाही, त्याचा विटाळ होतो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पाण्यासाठी नाही तर तो मानवी समतेसाठी केलेला का आहे? लढा आहे. आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे, त्या एक गोष्ट विचारत असताना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह जो केला होता, तर हा महाडचा जो चौदार तळ्याचा सत्याग्रह आहे तर त्या चौदार तळ्याला पाण्याला स्पर्श करू देत नव्हते. वास्तविक पाहता ते चौदार तळ्याचं बांधकाम अस्पृश्य लोकांनीच केलं होतं. मी अस्पृश्य शब्द यासाठी वापरतो कारण त्यावेळेचा तो इतिहास सांगत आहो म्हणून मला तो शब्द वापरणं गरजेचं आहे. आताच एका उपासिकेने मला कमेंट केलं आहे की देहू रोडच्या भाषणामध्ये तुम्ही अस्पृश्य शब्द असा का वापरता? कारण देहू रोडला जेव्हा बाबासाहेबांनी पहिल्यांदा 54ला मूर्ती बसवली त्यावेळी आपण बौद्ध झालेलं नव्हतं, अस्पृश्यच होतो. अस्पृश्यांची मी कहाणी सांगत आहोत, बौद्ध झालेल्यांची कहाणी नाही सांगत आहोत. तर इथे मी अस्पृश्य शब्द या शब्दाचा यूज करणार आहोत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आपल्याला माहित आहे की तथागत भगवान बुद्धांचा अधम्म तुम्ही वाचा. अधम्मामध्ये काय म्हटलंय तथागत भगवान बुद्धांनी जगामध्ये की धर्म ग्रंथांवर विश्वास ठेवणे हा अधर्म आहे, वेद उपनिषदांवर विश्वास ठेवणे हा अधम्म म्हटलेला आहे. बुद्ध आणि धम्मामध्ये बाबासाहेबाचा ग्रंथ वाचा तुम्ही. तथागत भगवान बुद्ध हे या जगातले पहिले स्वातंत्र्याचे जनक आहे, ज्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे. या जगामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य दिलाय. तथागत भगवान बुद्धांचा एक संदेश आहे कालाम सुत्त नावाचा. नीट ऐका, कोणता संदेश? कालाम सुत्तामध्ये. कालाम सुत्त संदेशामध्ये कालाम नावाचे जे जंगलामध्ये पहाडामध्ये राहणारी जी एक जमात होती त्या काळामध्ये कालाम लोक, तर कालाम लोक तथागत भगवान बुद्धाला असं म्हणतात की आमच्याकडे कोणीतरी श्रमण येते, ब्राह्मण येते किंवा 62 संप्रदायाचे काही लोक आमच्याकडे येतात, ते लोक म्हणतात की आमचं मत खरं, तर आम्ही कोणाचं खरं मानावं आणि कोणाचं खोटं मानावं. तर तथागत बुद्ध त्यांना तेच सांगतात की मी सांगतो म्हणूनही सत्य मानू
नका. परंपरेनं रूढीनं चालत आलेलं आहे म्हणूनही सत्य मानू नका. सांगणारवाला व्यक्ती खूप चांगला सांगतो म्हणूनही सत्य मानू नका. त्या व्यक्तींवर आमची श्रद्धा आहे म्हणून त्या श्रद्धेपोटी सत्य मानू नका. खूप लोक त्याला पुरस्कार करतात, त्याचा म्हणजे त्याला समर्थन करतात म्हणूनही सत्य मानू नका. आणि रूढीनं परंपरेनं चालत आलेलं आहे म्हणूनही त्याला सत्य मानू नका. आणि तथागत भगवान बुद्ध म्हणतात, एखाद्या धर्मग्रंथात लिहिलं आहे, ग्रंथात लिहिलेलं आहे म्हणूनही सत्य मानू नका. जर ती कोणतीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी एकतर ती गोष्ट मानवी हिताची, सुखाची, कल्याणाची असली पाहिजे. मनुष्य जगाचं ज्याच्यामध्ये कल्याण आहे, मंगल आहे, हित आहे, सुख आहे, ती गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे. म्हणजे तथागत भगवान बुद्धांचा धम्म कसा आहे, मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. मी सांगत असताना तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या भारत देशामध्ये ख्रिश्चन धर्म आहे. तर ख्रिश्चन धर्माची जी पवित्र बायबल आहे, तर पवित्र बायबलच्या प्रत्येक शब्दांवर, त्या पवित्र बायबलच्या प्रत्येक ग्रंथामध्ये असलेल्या त्या शब्दांवर ख्रिश्चन बांधवाचा 100% विश्वास असतो. कारण ती वाणी कोणाची आहे म्हणते, स्वतः येशू ख्रिस्ताची देववाणी आहे, परमेश्वर वाणी आहे. म्हणून बायबलच्या प्रत्येक शब्दांवर ते ख्रिश्चन लोक विश्वास ठेवतात. मुस्लिमांचे तसं आहे, ते लोक म्हणतात आमची जे उर्दू, अरबी, फारसी मधलं जे कुराण आहे, जे आमच्या मोहम्मद पैगंबरानं लिहिलेलं आहे, त्याच्यातल्या प्रत्येक शब्दांवर त्यांचा काय असतो, विश्वास असतो. त्या पुराणावर त्यांचा संपूर्णपणे विश्वास असतो. आणि दुसरी गोष्ट, शिखांची जी गुरुग्रंथ साहेब आहे किंवा हिंदूंची 18 पुराण आणि 4 वेद आहे किंवा भगवद्गीता, रामायण, महाभारत आहे, या सर्व ग्रंथातल्या प्रत्येक शब्दांवर ब्राह्मणी हिंदुइझम सुद्धा असं सांगतात की ती देवाची वाणी आहे, ईश्वराची वाणी आहे. देवानं ते शब्द लिहिलेले आहेत, देवाची ती वाणी आहे, म्हणून त्याच्यावर कोणीही शंका उपस्थित करायची नाही. शंका जर उपस्थित केली तर आपल्याला नरकात जावं लागेल अशी भीती सुद्धा घालून दिलेली आहे. पण बुद्धानं असं सांगितलं आहे का? बुद्धानं असं कधीच सांगितलं नाही की एखाद्या ग्रंथात लिहिलेलं आहे म्हणूनही त्यावर विश्वास ठेवू नका. त्याला प्रमाण, सप्रमाणानं त्याला पुन्हा सिद्ध करा. काळानुरूप त्यांना प्रमाण असण्याचा त्याच्याकडे पुरावा असला पाहिजे. तर तथागत भगवान बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये, तर जो 25 डिसेंबर 1927 ला, कोणती तारीख आहे ती, 25 डिसेंबर 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला, रायगडच्या पायथ्याशी महाडलाच ती मनुस्मृतीचं दहन केलं, मनुस्मृती दहन केलं. डॉक्टर बाबा, आता त्या मनुस्मृतीची देण काय आहे, तर बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथाचं जर आपण वाचन केलं बारकाईनं, तर तथागत भगवान बुद्धांनी वेद आणि उपनिषदांना नाकारलेलं आहे. तथागत बुद्ध सरळ म्हणतात, बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये वेद आणि उपनिषद हे वाळवंटासारखे आहे. जेव्हा आपण मिलिंद प्रश्नाचं वाचन करतो तेव्हा नागसेन नावाचा भिक्खू आपल्या गुरुला विचारतो की मला वेदामध्ये, उपनिषदामध्ये काहीही आवडलं नाही. मिलिंद प्रश्नामध्ये तुम्ही वाचा. आणि तथागत भगवान बुद्धांच्या नंतर आपल्याला माहित आहे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, ज्यांनी असं सांगितलेलं आहे की ब्राह्मणांचे जेवढे काही ग्रंथ आहे, ब्राह्मणी हिंदू ग्रंथ आणि वेद म्हणा, तर हे सर्व ब्राह्मणी ग्रंथ आणि वेद म्हणजे काय, तर ज्योतिबा फुले म्हणतात की वेद म्हणजे काय, तर वेद म्हणजे ब्राह्मणांचे वेद नावाचे ग्रंथ म्हणजे माणसात केलेला भेद आहे. वेद म्हणजे काय, माणसात केलेला भेद, असं कोण म्हणत आहे, ज्योतिबा फुले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा जातीचा विनाश या पुस्तकामध्ये म्हणतात की वेद आणि सर्वच ब्राह्मणी ग्रंथ हे रद्दी सारखे आहे. रद्दी समजलं ना, रद्दीचं जसं महत्व नसतं असे रद्दी सारखे सर्व वेद आणि ब्राह्मणी ग्रंथ आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्हाला आठवत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात जास्त पुस्तकासाठी बंगला बांधणारा माणूस कोण आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मुंबईला कोणता बंगला बांधला, त्याचं नाव काय आहे, राजगृह नावाचा बंगला आहे ना. पुस्तकासाठी बंगला बांधणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 18-18, 20-20 घंटे अभ्यास करणारा पुस्तक घेऊन कोण आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्हाला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर विद्यार्थी म्हणूनच जगले. विद्यार्थ्यासाठी काही वय नसते, वय असते का जॉब मिळवण्यासाठीच पुस्तकं वाचायचे असतात, नाही.
तुम्हाला माहित असेल 6 डिसेंबरला जेव्हा बाबासाहेब मरण पावले, म्हणजे त्यांचं महापरिनिर्वाण झालं, तर त्यांच्या हातामध्ये काय होता? बुद्ध आणि त्यांचा धम्म, म्हणजे पुस्तक होतं आणि पेन होता. पेन आणि पुस्तक त्यांच्या हातात राहून गेला जेव्हा त्यांचं महापरिनिर्वाण झालं. समजलं तुम्हाला? म्हणजे बाबासाहेब सर्वात जास्त पुस्तकावर प्रेम करणारे. बाबासाहेबांचा एक सुविचारही आहे, तुम्हाला सांगतो की बाबासाहेब असं म्हणतात की मला पुस्तकांपेक्षा मित्रांपेक्षा, मी हे वाक्य अनेकदा वापरत असतो. कोणता शब्द आहे तो? मला मित्रांपेक्षा पुस्तकांचा सहवास जास्त आवडतो. तुम्हाला कायचा सहवास आवडते? मला पुस्तकांपेक्षा मित्रांचा, मैत्रिणीचा सहवास जास्त आवडतो, टीव्हीचा सहवास जास्त आवडतो. पण बाबासाहेबांचा शब्द कसा आहे? मला मित्रांपेक्षा पुस्तकाचा सहवास जास्त आवडतो. समजलं तुम्हाला? बाबासाहेबांचं पुस्तकावर किती प्रेम होतं, किती पुस्तक प्रेमी होते. बाबासाहेबांचे पुन्हा एक सुविचार आहे, पुस्तक वाचल्यावर मस्तक तयार होते आणि मस्तक तयार झाल्यावर माणूस कुठेही दगडा धोंड्यासमोर, देवासमोर नतमस्तक होत नाही. बाबासाहेबांचं पुस्तकाच्या संदर्भातला आणखी एक सुविचार आहे की या जगामध्ये 2 प्रभावी अस्त्रे आहेत, एक म्हणजे लेखणी आणि दुसरी म्हणजे वाणी. वाणी आणि लेखणीच्या भरोशावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना झुकवलं. समजलं का? म्हणून लेखणी आणि वाणी ही आपली प्रभावी असली पाहिजे. लेखणी आणि वाणी, तुम्हाला माहित आहे बाबासाहेबांची लेखणी अशी तळपली की त्यांनी संविधान लिहिलं. आणि वाणी, बाबासाहेबांचे भाषण एवढे म्हणजे लोकांना, जे मुर्दे लोक जरी असले तरी त्यांच्यामध्ये ऊर्जा भरण्याचं काम. बाबासाहेबांचे भाषण म्हणजे जसं का बंदुकीतून सुटलेल्या काय आहे, गोळ्या आहे, असे बाबासाहेबांचे भाषण होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृतीचं काय केलं? दहन केलं. मनुस्मृती दहन तुम्ही ऐकलं असेल, 10 तोंडाचा रावण त्याचं दहन करतात, काही लोक त्या मारबतीचं दहन करतात, पण बाबासाहेबांनी ग्रंथाचं दहन केलं. प्रश्न हा निर्माण होतो की ग्रंथावर, पुस्तकांवर प्रेम करणारा, पुस्तकासाठी, ग्रंथासाठी बंगला बांधणारा बाबासाहेब ते ग्रंथ का जाळतो? तर त्या ग्रंथ जाळण्यामागचंही कारण आहे, कारण त्या ग्रंथाने चातुर्वर्ण व्यवस्था. मला सांगा बरं, जाती आणि पोटजाती ह्या कुठं दिसतात तुम्हाला? आफ्रिकेमध्ये आहे. भारत देश सोडून जाती व्यवस्था तुम्हाला कुठेच दिसणार नाही. आपण आफ्रिकेमध्ये काळा गोरा वर्णभेद, निग्रोचं ते पाहिलेलं आहे, पण जगाच्या पाठीवर जाती आणि पोट जाती ही वर्ण व्यवस्था, ही चातुर्वर्ण व्यवस्था फक्त कुठे आहे? भारतातच आहे. आता चातुर्वर्ण व्यवस्था हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही चातुर्वर्ण व्यवस्था देवानं, ईश्वरानं जर तयार केली असती तर ते जगासाठी पाहिजे होती, फक्त भारतातच का लागू? तुम्हाला बाहेर देशामध्ये जा बरं, तुम्हाला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र हे दिसते का तुम्हाला? सर्व मनुष्य समान आहे तिथे. धर्म असतील, काळा गोरा भेद असतील, पण जगाच्या पाठीवर हे 4 वर्ण अजिबात नाही. पण भारतामध्ये हे 4 वर्ण तयार करण्यात आले. कोणते वर्ण? नीट लक्षात द्या. कोणते वर्ण? ब्रह्मदेवाच्या तोंडातून म्हणे. कोणता ब्रह्मदेव? एक आहे ना, पिकल्या डोक्याचा दाढीचा मिशे वाढलेला, त्याले ब्रह्मदेव म्हणते. कोणता? बुड्ढा माणूस नाही का, बुड्ढा माणूस, तर त्याला पिकली दाढी आहे, पिकल्या मिशा आहे आणि म्हातारा झालेला आहे. तर हा जो ब्रह्म आहे म्हणते, 4 मुंडक्याचा ब्रह्म, बुडा आहे तो, त्याचे पिकले दाढीचे मिशीचे केस पिकलेले आहे. तर ब्रह्मदेवाच्या तोंडातून ब्राह्मण जन्माला आले, ते तोंडातून जन्माला आले म्हणून ते श्रेष्ठ. कोणाच्या तोंडातून जन्म घेतला? बरं, बाई नाही, ते स्त्री नाही, माणूस आहे. ज्योतिबा फुले गुलामगिरी पुस्तकामध्ये म्हणतात की ब्रह्मदेवाच्या तोंडातून ब्राह्मण जन्मले, असं जे म्हणत आहे का नाही? तर किती गोष्ट अवैज्ञानिक वाटते ही. बरं, जन्म घेते का? बरं, घेते का? बरं, तर पहिली गोष्ट, आई बंद करून द्या तो. तर ब्रह्मदेवाच्या तोंडातून कोणाचा जन्म झाला म्हणतात? नीट लक्ष द्या. ब्राह्मणांचा जन्म झाला म्हणून ते श्रेष्ठ आहे. आणि हे जे भुजा आहे का नाही, भुजा, या भुजामधून कोणाचा जन्म झाला? क्षत्रियांचा. आणि तिसरी गोष्ट, या मांडीमधून, हे मांडी नाही का, या मांडीमधून जन्म कोणाचा झाला? वैश्यांचा, वैश्य. आणि शूद्रांचा जन्म पायामधून झाला. ब्रह्मदेवाले, मला असं तर वाटते की ब्रह्मदेवाले जेव्हा मात्र झोपा लागलं म्हणजे असे पाय तणारावं लागले असं ना त्याला, कारण शूद्राला जन्म द्यायचा तळपायातून जन्म कोणाचा झाला? आपला, शूद्राचा. समजलं का? तर ज्योतिबा फुले गुलामगिरी पुस्तकामध्ये म्हणतात की ब्रह्मदेवाच्या तोंडातून ब्राह्मण जन्माला आले, भुजामधून क्षत्रिय जन्माला आले, मांडीमधून वैश्य जन्माला आले आणि शूद्र
पायामधून जन्माला आले तर त्याचं बाळंत पण नेमकं त्याला प्रसूतीच्या वेदना कळा आल्या कुठून मी तिथं पाहिजे नव्हतं म्हणते. कोण म्हणत आहे असं? उपासना. ज्योतिबा फुले गुलामगिरी पुस्तकामध्ये. सांगा बरं, जगाच्या पाठीवर माणूस किंवा तो पुरुष गरोदर राहू शकतो. आता बाई असती तर मानलंय असतं बा, पण माणूस गरोदर राहत आहे बरं, त्यात तो बुडगा माणूस आहे. सांगा आता. तर म्हणून श्रेष्ठ हे 4 वर्ण आजही ते ब्राह्मणी ग्रंथामध्ये ह्या चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण केलेल्या आहे. तर बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये अश्वलायन नावाचा एक ब्राह्मण येतो. आता बुद्धाची तुम्हाला लक्षात येत आहे ना, मी फास्ट फास्ट सांगत आहो. बुद्धाची आणि त्या अश्वलायन नावाच्या ब्राह्मणाची एका जंगलामध्ये अचानक भेट होते आणि अश्वलायन ब्राह्मणाला बुद्ध का नाही नमस्कार वगैरे करत नाही. तर अश्वलायन ब्राह्मण का म्हणतो, मला सर्वच लोक मान देतात, सन्मान देतात, मला वंदन करतात, मला पाया लागतात, तुम्ही मला वंदनही केलं नाही, मला सन्मानही दिला नाही, आम्ही श्रेष्ठ आहोत म्हणते. कोण म्हणत आहे असं? तो अश्वलायन ब्राह्मण. तर बुद्ध म्हणते तुम्ही श्रेष्ठ कसे? तर तो अश्वलायन ब्राह्मण म्हणते आम्ही ब्रह्मदेवाच्या तोंडातून जन्म घेतला, ब्रह्माच्या तोंडातून आमचा काय झाला? जन्म झाला, म्हणून आम्ही श्रेष्ठ आहोत. तर बुद्ध काय म्हणते माहित आहे का? ऐका, बुद्ध आणि धम्मामधली गोष्ट आहे. काय रे म्हणते, ब्राह्मण स्त्रिया ऋतुमती होत नाही का? होत नाही का? बरं, आज तरी पुलगावामध्ये भारतामध्ये जेवढे काही ब्राह्मण लोक जिथं राहते त्याच्या बायका काही गरोदर होत नाही का आता? बरं, पुलगावात एखाद्या ब्राह्मणाला जर जाऊन तुम्ही आता विचारलं, काय राजा तुझी आई गरोदर राहिली होती का नाही, तर काय उत्तर देईल ते? आता तरी पण त्याला असं म्हणा बरं, तुम्हीच तर म्हणता बा, तुमची मनुस्मृतीच तर म्हणते, तुमचे ग्रंथच तर म्हणते की ब्रह्मदेवाच्या तोंडातून ब्राह्मणाचा जन्म झाला, आता काऊन नाही होत? म्हणजे बुद्ध काय म्हणत आहे त्या अश्वलायन ब्राह्मणाला की काय ब्राह्मणांच्या स्त्रिया ऋतुमती होत नाही का? जशी आदिवासी स्त्री, ओबीसी स्त्री, ज्या जगातली कुठली आफ्रिकेतली असो का अमेरिकेतली असो का जपानी स्त्री असो, जगातली प्रत्येक बाई ही काय राहत असते? ऋतुमती राहते, गर्भवती राहते, 9 महिने 9 दिवस ती पोटामध्ये वाढवते आणि नंतर त्या बाळाला जन्म देते. ब्राह्मणाची पत्नी सारखंच आहे ना, प्रजनन क्रिया कशी आहे? सारखीच आहे. तर मग तू कसा काय म्हणता की मी ब्रह्मदेवाच्या तोंडातून जन्म घेतला? तर त्या ब्राह्मणाला उत्तर देता आलं नाही. समजलं तुम्हाला? सर्वांचा जन्म आईच्या गर्भातूनच होत असतो, आई जन्माला घालत असते. तर ही चातुर्वर्ण व्यवस्था कोण सुरू केली? मनुस्मृतीनं सर्वच ग्रंथामध्ये आहे मग ती. आणि म्हणून या भारताचं सगळ्यात मोठं वाटोळ नुकसान जर कोण केलं असं ना, या मनुस्मृती नावाच्या सर्व वेद पुराण, सर्व रामायण महाभारतानं, या सर्व ब्राह्मणांच्या, पेशव्यांच्या या सर्व ग्रंथांनी भारताचा सत्यानाश केलाय. आज जे जातीपातीचं राजकारण चालते का नाही, आपल्या जातीचं याला नाही द्यायचं, आपल्या जातीचं त्याला द्यायचं, हे सगळं कोणामुळे झालेलं आहे? मनुस्मृती नावाच्या ग्रंथामुळे. कारण त्यानं माणसामध्ये भेद केलेला आहे. वेदाने काय केलेला आहे? भेद केलेला आहे. मनुस्मृतीनं तसं लिहिलेलं आहे का नाही? म्हणून माणसाचा काय झालेला आहे? शत्रू आहे. भारताचं सगळ्यात मोठं नुकसान कशामुळे झालं? जाती व्यवस्थेमुळे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संपूर्ण आयुष्य कशासाठी खर्च केलं? जाती व्यवस्था खतम झाल्या पाहिजे आणि बुद्धाची समता आणली पाहिजे, विषमता खतम झाली पाहिजे. संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांनी कशासाठी खर्ची घातलं? जाती व्यवस्था खतम झाल्या पाहिजे. आता आम्ही तर त्या लोकांना म्हणतो, पण आपलेही लोक आज 69 वर्ष झाली बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन जातीलाही कवटाळून आहे आणि पोट जातीलाही कवटाळ आहे. तुम्ही पोट जाती नाही मानत, रामटेके यायला देत नाही, त्याची पोरगी त्याला देत नाही, हे कपोस्त्रे आहे, बावणे आहे, लाडवण आहे, हिंगणघाटे आहे, सोमवंशी आहे, तुम्ही तर पोट जाती मानता. आपण ब्राह्मणांना शिवा घालतो, आम्ही बोलत असतो त्यांना, आहे का नाही? पण आजही आपले लोक मात्र पोटजाती पाहून लग्न जोडतात. आपल्यापेक्षा ते हलके आहे म्हणते ना, आपल्यापेक्षा ते भारी आहे म्हणते, बावणे, कोसरे, लाडवण. सांगा आता कोणाला हलकन कोणाला भारी ठेवलं बाबासाहेबांनी? सगळ्याने बरोबर ठेवलं. जे चांगले शिकले, ज्याने मेहनत घेतली, मोक्याच्या जागा हासिल केल्या, ते भारी झाले. जे राहिले ते राहिले तसेच दारू गांजा पेत, आहे का नाही? तर त्याच्यामध्ये तर लक्षात घ्या, त्या लोकांनी जाती व्यवस्था मानली हे ठीक आहे, आपण मानतो, त्या लोकांची धर्माची शिकवण आहे, पण कमीत कमी बौद्ध लोकांनी तरी जाती आणि पोटजाती मानायला नाही पाहिजे. उलट तर बाबासाहेब म्हणतात की आंतरजातीय विवाह वाढला पाहिजे. उलट बाबासाहेबांनी तो आदर्श घालून दिला. स्वतः माईसाहेब सोबत ब्राह्मण आहे ना, स्त्री सोबत बाबासाहेबांनी लग्न केलेलं आहे. तर जाती व्यवस्था आणि पोट जाती व्यवस्थेला जन्म कोणी दिला? चातुर्वर्ण व्यवस्था. बाबासाहेब असं म्हणतात की चातुर्वर्ण व्यवस्था ही 4 माळ्याची माडी आहे.
नीट लक्ष द्या. कोणाचे शब्द सांगतो आम्ही तुम्हाला? बाबासाहेबांचे. हे चातुर्वर्ण्य व्यवस्था. चातुर्वर्ण्य व्यवस्था म्हणजे लक्षात घ्या, ब्राह्मण त्याच्या खाली कोण आहे? क्षत्रिय त्याच्या खाली कोण आहे? वैश्य त्याच्या खाली कोण आहे? शूद्र त्याच्या खाली कोण आहे? अतिशूद्र त्याच्या खाली आहे स्त्रिया. स्त्रियांना या 4 वर्णातही जागा नाही, जातीच्या विनाश ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. समजलं तुम्हाला? तर ब्राह्मण नावाचा एक मजला, क्षत्रिय नावाचा एक मजला आणि शूद्र नावाचा एक मजला, वैश्य नावाचा, लक्षात घ्या पुन्हा, ब्राह्मण नावाचा एक मजला, क्षत्रिय नावाचा दुसरा मजला आणि वैश्य नावाचा 3रा मजला आणि शूद्र नावाचा 4था मजला. लक्षात घ्या, शूद्र म्हणजे खालच्या मजल्यातला माणूस कितीही उच्च असला, चांगला असला, श्रेष्ठ असला, गुणानं कर्मानं श्रेष्ठ असला, तरी खालच्या माणसानं वैश्याच्या याच्यामध्ये लुडबुड करायची नाही. म्हणजे शूद्र जो जन्मला त्यानं खालीच राहायचं, त्यानं वैश्याकडे जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. म्हणजे ज्या मजल्यामध्ये त्याचा जन्म झाला त्याच मजल्यामध्ये त्यानं मरायचं. समजलं? जसं 4 मजल्याच्या माडीसारखं हे चातुर्वर्ण व्यवस्था आहे म्हणते. कोण म्हणत आहे असं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जिथं ज्या याच्यामध्ये ज्या मजल्यामध्ये जन्म झाला तिथंच त्यानं मरायचं आहे. ब्राह्मणाच्याच ठिकाणी, म्हणजे एका मजल्यामध्ये दुसऱ्या मजल्यामध्ये जाण्याची एकामेकाला काय नाही आहे, मुभा आहे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3ही वर्णाची सेवा चाकरी करण्याचा अधिकार कोणाकडे होता? शूद्रांकडे. लक्षात घ्या. आणि म्हणून यांचा पायाखाली जन्म झाला म्हणून आपल्याला काय दिलेले आहे? दोन्ही पायाला, दोन्ही हाताला आणि दोन्ही गळ्याला काय दिलंय? शूद्राती शूद्राच्या गुलामीचं प्रतीक म्हणून मनुस्मृती नावाच्या सर्व ब्राह्मणी ग्रंथांनी आपल्याला हे गुलामीचं प्रतीक दिलंय. आजही तुम्ही तुमच्या गळ्यावर, दोन्ही पायावर, दोन्ही हातावर ते गुलामीचं प्रतीक बांधता. कोणते? काळे धागे दोरे. तुम्हाला खोटं वाटत असेल, बाबासाहेबांनी जातीचा विनाश पुस्तकामध्ये लिहिले आहे, शूद्राती शूद्र अस्पृश्यांच्या गुलामीचं प्रतीक म्हणून ब्राह्मणांनी तुम्हाला एक निशाणी दिली होती, खून दिली होती. आजही तुमचे लेकर जन्माला आल्यावर लहानच्या लेकरालाच तुम्ही काळे धागे दोरे बांधून देता. अजूनही तुम्ही मात्र मनुस्मृतीचे प्रतीक, मनुस्मृतीचे बंधन तुमचे लेकरांना तुम्ही घालून देता. मग कुठं बाबासाहेबांनी मनुस्मृती जाऊन काही फायदा झाला का? मग मनुस्मृती फॉलो करणाऱ्या तुम्ही आपणच लोक आहोत. हे मनुस्मृतीनं दिलेलं गुलामीचं प्रतीक आहे. नजर लागते म्हणून ब्राह्मणाच्या स्त्रिया कधीच काळे धागे दोरे घालत नाही. म्हणजे अस्पृश्य माणूस, शूद्र माणूस ओळखता यावा म्हणून मनुस्मृती नावाच्या काळ्या कायद्याच्या त्या ग्रंथानं, काळ्या कायद्यानं तो काळा धागा तुम्हाला दिलेला आहे. समजलं तुम्हाला? म्हणून आपण ते बंधन तोडून टाका. मनुस्मृतीनं दुसरं बंधन दिलं होतं आपल्याला, शूद्राती शूद्र माणूस रस्त्यानं चालत असताना त्याच्या पावलाचे काय उमटू नये? ठसे उमटू नये. त्याच्या पावलाचे ठसे जर उमटले, बामण जर त्या पावलावर चालला तर त्याला काय होत होता? विटाळ होता. म्हणून त्याच्या कमरेला काय दिला? झाडू दिला, सरळ बसा. आणि हा अस्पृश्य शूद्र माणूस जर रस्त्यानं जात असेल आणि तो जर त्याला थुंकी आली आणि जर तो जमिनीवर थुंकला आणि चुकून जर त्या थुंकीवर ब्राह्मण पेशव्याचा पाय पडला तर ब्राह्मणाला काय होता? विटाळ होता. म्हणून शूद्राती शूद्र लोकांना काय दिलं? गळ्यामध्ये मडकं दिलं, हातात घुंगराची काडी दिली, पायाला, दोन्ही पायाला, दोन्ही हाताला आणि एका गळ्याला काळे धागे दोरे. हे गुलामीचं प्रतीक आजही तुम्ही, आज बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्याच्या नंतर अजूनही तुम्ही वापरता. आम्ही कितीही सांगतो तुम्हाला. आणि हे काळ्या मण्याचे, तुम्ही काळ्या मनाचे आहेत का मला माहित नाही, पण तुम्हाला घालायचं असेल तर प्युअर सोन्याचेच मणी घाला, एकही काळ्या नका ठेवू, आहे का नाही? कारण हे गुलामीचं काय आहे? प्रतीक आहे. मला सांगा, जगातल्या जेवढ्या काही बौद्ध स्त्रिया आहे ना, जगातल्या सर्व बौद्ध स्त्रिया, थायलंड, श्रीलंका, जपान, जगातल्या सगळ्या बौद्ध स्त्रिया, त्यांच्या अंगावर तुम्हाला कुठलाही सोन्याचा फुटका मणी दिसत नाही. कधी बौद्ध गयाला गेले तर तुम्ही पहा, बुद्धानं स्त्रियांना एवढं मुक्त केलं, एवढं स्वतंत्र केलं का त्यांना गुलामीचं कोणतंच बंधन दिलं नाही. समजलं का? आजही आपलं अनुकरण त्या ख्रिश्चन बाया करते. ख्रिश्चन बाया अंगावर कुठलंच बंधन घालत नाही. मुस्लिम बाया आपलंच अनुकरण करते, शीख बायाही करते, जैन साध्व्याही करते. पण आज स्त्रिया मात्र, मी तुम्हाला आता ही गोष्ट थोडीशी अवघड वाटत असेल, पण हे मनुस्मृतीचेच बंधन आहे. बंधन जे तुम्ही पायामध्ये, हातामध्ये, नाकामध्ये, कानामध्ये, गळ्यामध्ये जे घालताना, हे कोण दिलेले बंधन आहे? मग काय फायदा बाबासाहेबांनी मनुस्मृतीचा? तुम्ही तर मनुस्मृतीचे लक्षणं, बंधन. जगातल्या कुठल्या स्त्रिया आपल्या अंगावर कुठलंच दागदागिना, कुठलंच बंधन वापरत नाही. हे तुम्हाला बंधनच आहे. काय आहे हे? बंधनच आहे. लक्षात घ्या. तुम्ही काही म्हणा, तुम्ही वापरा किंवा मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं आहे, पण परंतु मात्र हे बंधनच आहे. मग कोणतं बंधन आहे? आता तुम्ही काय म्हणाल, भंतेजी आम्ही काय दागदागिने अंगावरची काढून घ्यावं का, असं म्हणाल ना तुम्ही. पण जगातल्या कुठलेच बौद्ध उपासक उपासिका तुम्ही बुद्ध गेले पहा, त्यांच्या अंगावर तुम्हाला एकही सोन्याचा फुटका मणी दिसत
नाही, परंतु त्यांच्या सोन्याच्या मूर्त्या असते त्यांच्या देशात, विहारात सोन्याचा मुलामा असतो त्यांच्या विहारामध्ये, लक्षात घ्या. कारण ते अष्टशिलामध्ये येतं. सौंदर्याचं प्रतीक म्हणून घालत होत्या बुद्धाच्या काळामध्ये, असं तसं म्हणून घालत होते, असं मला म्हणायचं नाही. सातवाहन मौर्य काळामध्ये दागदागिने घालत होत्या. आपण अजिंठा वेरूळच्या लेण्याला दिसल्यात तुम्हाला, त्या उपासिकांच्या अंगावर तुम्हाला वस्त्र, पण ते गुलामीचं प्रतीक म्हणून घालत नव्हत्या. ते सुंदरतेचं प्रतीक, संपत्तीचं, ऐश्वर्याचं प्रतीक म्हणून घालत होत्या. पण नंतरच्या काळामध्ये मनुस्मृती ग्रंथ लिहिला ब्राह्मणांनी आणि ती बंधन म्हणून तुम्हाला दिली आणि लादल्या गेली. ते घालाच लागते, नाही घातलं तर मग असं होते. मग कोणतं? मेहंदी तेरे नाम की, चुडिया तेरे नाम की, पायल तेरे नाम की, कुमकुम तेरे नाम का, है की नाही? म्हणजे सर्व कोणाच्या नावाचं? माणसाच्या नावाचं. तुम्ही आज मनुस्मृती दहन दिवस म्हणून सांगत आहोत तुम्हाला. लग्नामध्ये जे जे काही तुम्हाला, मंगलसूत्र तेरे नाम का, हल्दी तेरे नाम की, मेहंदी तेरे नाम की, चुडिया तेरे नाम की, पायल तेरे नाम की, मेहंदी तेरे नाम की, गजरा तेरे नाम का, सर्व त्याच्याच नावाचं, जोडवे त्याच्या नावाचे, कंगन तेरे नाम के. मग हे कोणाच्या नावाचं आहे? बरं मला सांगा, लग्नामध्ये एक तरी तुमच्या नावाचं तुमच्या पतीच्या अंगावर असते का? असते का? मग हे सर्व बंधन कोणाला दिले आहे? बायांना दिलाय. लग्नाचा हिरवा चुडा अजूनही सुटला नाही तुमचा. 7वे महिने सुटले नाही. सुटले का 7वे महिने? पुन्हा 14 एप्रिलला सोन्यानं भरली ओटी आणि ओट्या भरणं चालूच आहे का नाही? सुधारल्या का आपल्या बाया? अजूनही हिरवा शालू, अजूनही ते 7वे महिने, हिरव्या बांगड्या, लग्नाचा चुडा. त्या दिवशी राम टेकल्यावर बाबा कोणाच्या घरी, आहे का नाही? फक्त हिरवा साडू नको घालू बा, हिरवा शालू नको घालू बा, फक्त पांढऱ्या साडीवर लग्न लावजो आणि हिरव्या बांगड्या हल नको. त्यासाठी लग्नालेच बोलावण्या. बरं जाऊ द्या, असू दे तो विषय, तुमच्याच मुलात ती गोष्ट, आहे का नाही? तर अशा पद्धतीचे लोक बंधन. उद्या म्हणजे त्याच्या बायकोनं जर म्हणलं का मला इकडं आता लग्न झालं तर चला आता देवीच्या दर्शनात, तर तिकडे जातो म्हणा. समजलं का? तर असे लोक काही अंधश्रद्धेतले आहे का नाही? आहे का नाही? लोकाले खरं बोललेलं आवडत नाही, बरं बोललेलं आवडते, आहे का नाही? असं आहे ना? पण मी खरं बोलल्याशिवाय राहणार नाही, बोलावतील तर नाही बोलावतील, आहे का नाही? तर अशा पद्धतीचे लोक आहे. मग काय करतात शिकले सवरले लोक? कोणामुळे लागला राजा तू पोलीस? कोणामुळे झाला? कोणामुळे पोलीस झाला तू? कोणामुळे एवढ्या पदावर गेला? बाबासाहेबांमुळे. आणि बायकोच आहे त्याला लागला आतापासूनच. समजलं का? मग एक तरी बंधन आहे का पतीच्या नावाचं? पती म्हणजे पत्नीच्या नावाचं पतीच्या अंगावर असते का? समजलं का? म्हणून पती आणि पत्नीमध्ये म्हणजे स्त्री आणि पुरुषामध्ये बुद्धाने कधीही भेदभाव केलेला नाही. आपल्या पतीची जागा, आपल्या पत्नीची जागा पतीच्या हृदयाशी नसावी, पायाशी नाही. म्हणून बौद्ध स्त्रियांनी पायाही लागू नये मंगल परिणयामध्ये. लक्षात घ्या, पाया लागणे ही परंपरा ब्राह्मणांची आहे, आपली नाही. कोणाची देण आहे ते? मनुस्मृतीचं देण आहे. कोणती? पाया लागणे. आपले नाही आहे ते. पाया लागणे मनुस्मृतीची देण आहे. अजूनही लागू नये आपण. म्हणजे काहून पाया लागू नये? कारण स्त्री म्हणजे काय तर पायातली वाहन पायातच बरी. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, बौद्ध लोकांनी वर आणि वधू हा शब्द लिहू नये. कोणता शब्द? त्या ठिकाणी दारक आणि दारिका शब्द लिहिला. म्हणजे वर म्हणजे काय? त्याची लातच वर शब्दामध्येच आहे का नाही? हा वर आणि वधू शब्द कुठला आहे? वेदांमधला आहे, मनुस्मृतीमधला आहे. वधू या शब्दाचा अर्थ लय घाणेरडा होतो. वधू म्हणजे काय? उपभोगाची वस्तू, दासी, ठेवलेली बाई, गुलाम. वधू शब्दाचा अर्थ समजलं का? वधू आणि वर हे शब्द मनुस्मृतीतले आहे. मनुस्मृती तर जाळली ना, मग वधू आणि वर शब्द टाकायला पाहिजे का बौद्धांनी? आता कोणता शब्द टाका त्या ठिकाणी? पाली दारक आणि दारिका टाका. ते नाही वसंत आयुष्यमान आयुष्यमती टाकलं तरी चालेल. समजलं का? उपासक उपासिका बनण्यासाठी लय लागत असते. उपासक उपासिकाचे 10 लक्षण आहे बुद्ध आणि स्तंभामध्ये, आहे का नाही? एकच दिवस विहारात येत नाही तरी उपासक उपासिका, पांढरी साडी पांढरा सदरा घातला झाला उपासक. उपासकाचे 10 लक्षण आहे मिलिंद प्रश्नामध्ये, मेंढ्या प्रश्न वाचा. समजलं का? तिथं कोणता शब्द टाकायचा? दारक आणि दारिका. तर हे शब्द, हे गुलामीचे प्रतीक कोण दिलेले आहे? मनुस्मृतीने दिले. आणि मनुस्मृतीच नाही तर ब्राह्मणांचे सर्वच ग्रंथ, रामायण नावाचा ग्रंथ आहे, अरण्यकांड. रामायणामध्ये बुद्धाला चोर म्हटलेला आहे. तुम्हाला आवडेल का? बुद्धाला चोर म्हटलंय रामायणामध्ये. वाल्मिकी रामायण वाचा तुम्ही. आणि जो बुद्धाला मानतो तोही कसा आहे? नास्तिक आहे. त्यालाही दंड दिला पाहिजे असं कोण म्हणत आहे? रामायण वाचा तुम्ही. दुसरी गोष्ट, नारद पुराण. नारद पुराण, गरुड पुराण मध्ये जंगलामध्ये एखाद्या माणसाच्या माग हत्ती जरी लागला आणि रस्त्यात बुद्ध विहार लागलं तर बुद्ध विहारात शिरायचं नाही, हत्तीच्या पायानं मरण पसंत करायचं, पण बुद्ध विहारात पाय द्यायचा नाही. हे नारद पुराण, गरुड पुराणामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यातही आणखी एक ग्रंथ आहे, सह्याद्री कुंड पुराण. कोणता?
सह्याद्री कुंड पुराण. या सह्याद्री कुंड पुराणामध्ये शूद्राती शूद्र लोकांना शिव्या दिलेल्या आहे, त्यांचा अपमान केला, एवढ्या शिव्या दिल्या. कुणबटम, धसकटम, अक्कल थोडी आणि बायको विकून घेतली गोडी. आजही या शिव्या आपण पाहतो का नाही, है का नाही. गेला तर रुमण्याशी, आला तर ढोमण्याशी, है का नाही. सोनार सख्या बहिणीची खाणार, मांग महार कुसाच्या बहार. सोनार सख्या बहिणीची खाणार, मांग महार कुसाच्या बहार. गोंड गोवारी जात बोवारी. समजलं का. एकड माना आंबील पाहून शिवला डोना. मांग महार कुकाच्या बहार. ह्या शिव्या कोणा दिलेल्या आहे, ह्या सह्याद्री कुंड पुराण नावाच्या ब्राह्मण ग्रंथाने दिलेल्या आहे, ब्राह्मणांनी दिलेल्या त्या शिव्या आहे. समजलं का. म्हणून बाबासाहेब जातीचा विनाश पुस्तकामध्ये केवळ मनुस्मृतीच नाही, केवळ मनुस्मृतीच नाही, बाबासाहेब असं म्हणतात जातीचा विनाश ग्रंथामध्ये जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था जे तयार झाली भारतामध्ये, हे कोणामुळे झाली, या ब्राह्मणी ग्रंथामुळे. ब्राह्मणी सर्वच्या सर्व वेद उपनिषद सर्व ब्राह्मणांचे ग्रंथ सुरुंग लावून त्यांना जाळून टाकलं पाहिजे असं कोण म्हणतात, बाबासाहेब. मनुस्मृती आपल्या जातीचा विनाश या ग्रंथामध्ये. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते मनुस्मृती दहन दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. मी जाता जाता म्हणून, तुम्हाला माहित असेल जगातील पहिला महिलांचा पुढारी कोण आहे, जगातला महिलांचा पहिला पुढारी कोण आहे, तथागत भगवान गौतम बुद्ध. समजलं का. केवळ पुरुषांना चिवर घेऊन मुंडन करून धम्माचा प्रचार करता येत नाही, तर बुद्धाच्या धम्मामध्ये पुरुषही होते महिलाही होत्या, होत्या का नाही. मग जगातला पहिला महिलांचा पुढारी कोण आहे, तथागत भगवान बुद्ध. बुद्धाच्या काळामध्ये पाहिलाय भिक्खू आणि भिक्खुणी सारख्या प्रमाणामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करत होत्या, होत्या का नाही. बुद्धाच्या काळामध्ये तुम्ही ऐकलं खेमा, उत्पलवन्ना, विनयधरा वगैरे नाव ऐकले असेल तुम्ही भिक्खुनीचे. म्हणजे थेरी गाथा नावाचा ग्रंथ वाचला तर बुद्धानं पुरुषांबरोबर स्त्रियांना सुद्धा धम्माचा प्रचार प्रसार करण्याचं काय केलं होतं, अधिकार दिलेला होता. आता मला सांगा, बुद्धाच्या काळातल्या स्त्रिया महिला चिवर घेत होत्या, भिक्खुनी बनवत होत्या, तर मग त्या घराबाहेर पडतील का नाही. मग स्त्रियांना घराबाहेर पडण्याचा, शिकण्याचा, शिकवण्याचा, धम्म प्रचार प्रसार करण्याचा, भिक्खुनी बनण्याचा, शिकण्याचा अधिकार सर्वप्रथम जगामध्ये कोणी दिला, तथागत भगवान बुद्धाने. म्हणून थेरी गाथा झाली. समजलं का. बुद्धानं स्त्रियांना घराबाहेर पडण्याचा, धम्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार दिला. म्हणून नंतरच्या काळामध्ये मनुस्मृती नावाच्या ब्राह्मणी ग्रंथाने काय केलं, स्त्रियांना गुलाम करण्याचं काम केलं. पण स्त्रियांना मोकळं करण्याचं काम कोण केलं जगात पहिल्यांदा, तथागत भगवान बुद्धांनी. समजलं का. जशा स्त्रिया महिला बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये सामील झाल्या, भिक्खुनी बनायला लागल्या, बुद्धाचा धम्म झपाट्यानं वाढायला लागला. घरातली स्त्री शिकली तर घर काय होत असते, पुढे जात असते. लक्षात घ्या. आणि घरातली स्त्री येडी असली तर सगळ्या घराला काय बनवते, येडं बनवते. गाडगे बाबांना म्हटलंय दारूची नशा देवा धर्माची नशा सारखीच आहे. एखाद्या माणसाला दारूची नशा असेल तर त्याचं घर बरबाद होते, आणि एखाद्या बाईला देवा धर्माची नशा असेल तर तेही बंद घर काय करते, बरबाद करत असते. मला सांगा, जगामध्ये स्त्रिया जास्त देव भोळ्या आहे का माणसं, बुद्धविहारात जाणारे कोण आहे जास्त, बायाच आहे का आपल्या समाजल्या. समजलं का. जास्त देवभोळ्या बायाच असते आणि बायाच धर्म टिकून ठेवत असते. ब्राह्मणांचा सर्व ग्रंथ, पोथ्या, उपोस, महालक्ष्मीचं व्रत, संतोषी मातेचं व्रत, हरतालकाचं व्रत सगळं कोण करत असते, बाया. माणसं ते आहेच. 7 जन्मी हाच पती भेटला पाहिजे म्हणून ते वडाले वगैरे ते कोण घालते, बाया. माणसं आपला झोपूनच आहे, त्याला काही फरक पडत नाही. समजलं का. तर हे सगळे कोणासाठी दिलेले आहे, भला आहे बुरा आहे कैसा भी है, मेरा पती मेरा देवता आहे. तो कसा आहे राव, दारू पिऊन लाता मारो का काय राव, काय राव. म्हणजे अशी शिकवण आहे कोणाची, मनुस्मृतीची. मी काय शिकवतो तुम्हाला, मनुस्मृती. मग बाबासाहेबांनी ही मनुस्मृती जाळली, पण तुम्ही मनुस्मृतीचे बंधन आजही घालत आहे का नाही, अंगावर घालत आहे ना. आणि मनुस्मृतीचे तुम्ही नियमाप्रमाणे कार्यक्रमही करत आहे का नाही. हिरव्या चुडा, हिरवा बांगडा सगळं बघायचं तुमचा आहे, तो सत्यानाश चालूच आहे का नाही. आम्ही काय म्हणायचं त्यांना, उपास तापास आहे का नाही तुमचे, देव धर्म सगळं ते मनुस्मृतीचाच नियम. आणि म्हणता आम्ही संविधानवाले लोक, संविधान तर काहीच दिसत नाही, सगळे मनुस्मृती तुम्ही फॉलो करत आहे. मनुस्मृती तर जाळली, पण मनुस्मृती तुमच्या डोक्यात घुसून आहे, तुम्ही मानसिक गुलाम आहे. आणि ते ग्रंथ कशासाठी लिहिले होते, स्त्रियांना गुलाम करण्यासाठी. तर लक्षात घ्या, मी जाता जाता म्हणून तेच सांगतो की या जगामध्ये लक्षात घ्या, जे नंतरच्या काळामध्ये मला काय म्हणायचं आहे, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंना, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा छळ झाला का नाही,
झाला ना छळ? स्त्रियांना शिक्षण घेणे पाप होतं का नाही? सावित्रीबाईच्या काळामध्ये, ज्योतिबांच्या, स्त्रिया जर शिकायला लागल्या तर तिचा पती विधवा म्हणजे पती ती विधवा होते. जर स्त्री शिकायला लागली, मनुस्मृतीच्या ब्राह्मणी पेशव्यांच्या ग्रंथानुसार स्त्री जर शिकायला लागली तर ती काय होते? विधवा होते. स्त्रियांना शिकणं हे पाप होतं. मग ती ब्राह्मणाची स्त्री असो का अस्पृश्यांची स्त्री असो, स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यातही शूद्राती अस्पृश्यांना शिकण्याचा अधिकार नव्हता. मग ह्या स्त्री शिक्षण आणि अस्पृश्यांना जे शिक्षण मिळायला लागलं, हे कशामुळे मिळायला लागलं? बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आणि बुद्धाचं समतेचं काय दिलं? भारतीय संविधान दिलं. समजलं का? म्हणून सर्व महिलांनी बाबासाहेबांचे उपकार मानायला पाहिजे. आज ब्राह्मण स्त्री असो का आदिवासी स्त्री असो, ह्या कोणामुळे शिकू लागल्या? आज राष्ट्रपती बनायला लागल्या. आज विश्व सुंदरी, हवाई सुंदरी बनून राहिल्या. आताच बायांनी काय त्या क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप जिंकून आला. ज्या बाईले घराच्या बाहेर पडता येत नाही ती बाई देशामध्ये विदेशात जाते आणि वर्ल्ड कप जिंकून येते. कोणाचे आहे उपकार? जर बाबासाहेबांनी 25 डिसेंबरला मनुस्मृती काळा कायदा जाळला नसता आणि संविधानानं तिला अधिकार दिला नसता घराबाहेर पडण्याची, तर ती विश्व सुंदरी, हवाई सुंदरी वर्ल्ड कप जिंकून आली नसती. प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक हिरोईन असो का क्रिकेटर असो का, प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या स्त्री आहे, कोणाचे उपकार मानायला पाहिजे? बाबासाहेबांनी ती मनुस्मृती जाळली. बाबासाहेबांचा एक ग्रंथ आहे, मी जाता तेच सांगतो. बाबासाहेबांचा एक ज्योतिबांचा एक ग्रंथ आहे, तुम्ही वाचा. अस्पृश्यांची कैफियत कोणती आहे? आजच्या मनुस्मृती दिवसाच्या निमित्तानं तुम्हाला सांगतो, ज्योतिबा फुलेंचे ग्रंथ वाचा. कोणते? अस्पृश्यांची कैफियत, गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब, शेतकऱ्यांचा आसूड. आणि ताराबाई शिंदेचा एक ग्रंथ आहे, मुक्ता साळवेचा एक ग्रंथ आहे, आम्हा मांगा महाराचा धर्म कोणता. समजलं? बाबासाहेबांचे आणखी एक ग्रंथ आहे, खूप मस्त आहे ते. आपण जर वाचले, शूद्र आणि स्त्रियांचे किती छळ झाला, शूद्र आणि स्त्रियांचा किती छळ करण्यात आला, ब्राह्मणी ग्रंथाने किती छळ केला, मनुस्मृती वेदांनी ब्राह्मणी ग्रंथाने किती छळ केला, या संदर्भातले ग्रंथ पुस्तकं तुम्ही वाचले पाहिजे. तर कोणता कोणता ग्रंथ वाचा? मी सांगत आहो 25 डिसेंबरच्या निमित्तानं. ऐका. अस्पृश्यांची कैफियत, गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब, शेतकऱ्यांचा आसूड आहे. बाबासाहेबांचा हिंदू कोड बिल, कोणता? हिंदू कोड बिल. शूद्रपूर्वी कोण होते? जातीचा विनाश, हे पुस्तक वाचा. हिंदू धर्माचे कोडे. आणखी एक पुस्तक आहे जे लय गाजलं होतं, स्त्रियांवर, भारतीय स्त्रियांवर आणि अस्पृश्यांवर कसे अतोनात त्यांचे हाल करून टाकले ब्राह्मण लोकांनी, याचा एक ग्रंथ आहे, खूप चर्चेत राहिला तो तुम्ही वाचा, ऑनलाईन भेटते. मिस मेयो कॅथरीनचा मदर इंडिया हा ग्रंथ खूप चर्चेत होता. बाबासाहेबांनी त्याचे संदर्भ आपल्या ग्रंथामध्ये काही ठिकाणी वापरलेला आहे. कोणता ग्रंथ म्हणत आहो मी? मिस मेयो कॅथरीनचा आहे मदर इंडिया नावाचा ग्रंथ, हिंदीमध्ये तो भेटते. आणि ज्योतिबा फुलेंनी मनुस्मृतीचा धिक्कार नावाचा एक ग्रंथ लिहिलाय, तोही वाचा. मनोज मेहताचा द कास्ट प्राईड आहे. आणि असे अनेक ग्रंथ तुम्ही वाचले पाहिजे. मनुस्मृती दिवसाच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगत आहो. तर जाता जाता म्हणून, जगामध्ये पहिल्यांदा विद्यापीठ कोण निर्माण केले? विद्यापीठ सम्राट अशोकांनी. 25 डिसेंबरच्या देहू रोडच्याच भाषणामध्ये म्हणतात, जगातलं पहिलं विद्यापीठ, जगातले पहिले विद्यापीठ बौद्ध भिक्खूंनी, बौद्ध राज्यांनी निर्माण केले. कोण? जगात पहिल्यांदा विद्यापीठ, विश्व विद्यापीठ निर्माण करणारे बौद्ध भिक्खू आहे, बौद्ध राज्य आहे. तुम्हाला माहित आहे, नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी, पूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये काय होते? बौद्ध विद्यापीठ होते. काय होते? बौद्ध विद्यापीठ. पुरुषांचेही विद्यापीठ वेगळे होते आणि महिलांचे विद्यापीठ वेगळे होते. महिला भिक्खुनीचे विद्यापीठ वेगळे होते आणि पुरुष भिक्खूंचे विद्यापीठ वेगळे होते. बुद्धाच्या काळामध्ये वैशाली हे भिक्खुनीचं जगातलं पहिलं महिलांचं विद्यापीठ आहे, वैशाली. तिकडे मोदीच्या गावले वडनागर आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जुन्नर शिवनेरी शिवपालनिका नावाची भिक्खुनी होती, बौद्ध भिक्षुणीचं केंद्र होतं, शिक्षा केंद्र. कोणतं? जुन्नर शिवनेरी. इकडे खूप सारे बौद्ध विद्यापीठ होते. तुम्हाला माहित आहे, नालंदा विद्यापीठ मुसलमानांनी नाही जाळलं, शशांक नावाच्या बंगाल ब्राह्मणांनी, कालापाड नावाच्या ब्राह्मणांनी जाळलं. लक्षात घ्या, किती पुस्तकं जाळले होते? सर्वच बौद्ध विद्यापीठ आणि बौद्ध विहारांची तोडफोड, नुकसान, त्यांना जाळण्याचं काम कोण केलं? ब्राह्मणांनीच केलं. तुम्हाला सांगतो, 25 डिसेंबरच्या निमित्तानं म्हणून
नालंदा विद्यापीठामध्ये 10,000 भिक्खू विद्यार्थी एकाच वेळेला शिकवायला होते. एवढं प्रगत होतं ते. जगातले चिनी बौद्ध भिक्खू युआन शांग, फाहियान, इसिंग, जगभरातले लोक नालंदामध्ये शिकायला यायचे. 10,000 विद्यार्थी भिक्खू एका वेळी शिकवायचे. 10 भिक्खूला 1-2 आचार्य शिकवायला होते. हे बाबासाहेब कोणत्या भाषणात मानतात? देवरोडच्या भाषणामध्ये सांगतात. समजा तुम्हाला आलं का तुम्हाला लक्षात? तिथं नालंदा ठिकाणी रत्नरंजक, रत्नोदधी आणि रत्नसागर नावाच्या 3 मोठ्या लायब्रऱ्या होत्या. आणि माहित आहे, आज मनुस्मृती नावाचं पुस्तक बाबासाहेबांनी हा ग्रंथ जाळला तर लोक बाबासाहेबांवर किती टीका करतात. दुसरे लोक, ओबीसी लोक, समजलं करतात का नाही? बाबासाहेबांवर मराठा, ओबीसी, आदिवासी लोक बाबासाहेबांना शत्रू मानतात. एवढं बाबासाहेबांनी जातीभेद मानला नाही, पण बाबासाहेबांनी जातीवादी मानतात. समजलं? बाबासाहेबांना जातीवाद म्हणजे एवढा टोकाचा राग करतात, त्यांचे पुतळे तोडतात, हा हे वगैरे तुम्ही तर पाहिलेलंच आहे. समजलं तुम्हाला? संविधान वगैरे जाळतात. एक गोष्ट लक्षात घ्या, बाबासाहेबांनी कोणता ग्रंथ जाळला? मनुस्मृती नावाची. त्यांना फक्त एवढंच दिलेली आहे अक्कल. ओबीसी आदिवासी बांधवांना माझं सांगणं आहे, आदिवासी ओबीसी लोकांना फक्त भारतातल्या एवढंच माहित आहे की बाबासाहेबांनी महाडला मनुस्मृती नावाचं ग्रंथ जाळला, आमचा धर्मग्रंथ. पण त्या मूर्खांना जाऊन कोण सांगल की आमच्या नालंदामध्ये 90 लाख पुस्तकं ब्राह्मणांनी जाळली. किती पुस्तकं? धम्मग्रंथ. सांगा, ते मनुस्मृती नावाचं एक ग्रंथ आणि बाबासाहेब ते बुद्धाचे किती ग्रंथ? तुम्ही ऐकले असेल, 6 महिने नालंदा विद्यापीठ जळत राहिलं. किती महिने? 6 महिने. आम्ही बाबासाहेबांनी एकच पुस्तक जाळलं तर बाबासाहेबाला जातीवादी म्हणतात. पण आपल्या नालंदा विद्यापीठ कमाल करा तुम्ही, 90 लाख धर्मग्रंथ, बौद्ध धर्मग्रंथ नालंदा विद्यापीठामध्ये 90 लाख धर्मग्रंथ जाळले. 6 महिने ते धर्मग्रंथ जळत राहिले. काही ग्रंथ त्या बरं झालं त्या विदेशी भिक्खूंनी नेले आपल्या गावामध्ये, म्हणून आपल्या देशामध्ये, चायना, जपान मध्ये, म्हणून ते तेवढे तरी टिकून राहिले. सांगा बरं, 90 लाख ग्रंथ ब्राह्मणांनी जाळले तरी आपण काय आहो? चूप आहो. नालंदा विद्यापीठ, महाबोधी महाविहार, भीमा कोरेगावची 260 एकर जागा तेही ब्राह्मणाच्या कब्जात आहे, त्या माळवतकर नावाच्या. समजलं का? सर्वच ब्राह्मणाच्या कब्जात आहे. महाबोधी महाविहार तर चालूच आहे, पण आजची जे भीमा कोरेगावच्या सभोवतालची जी जागा आहे, आता तुरीचं पीक लावलं मध्ये, तिथं काय लावलं? तुरीचं पीक लावलेलं आहे तिथं. आताच मुख्यमंत्र्यांना काय केलं? 500 कोटीचा निधी मंजूर केला. ब्राह्मण पेशव्यांनी जे आपल्या गळ्याला गाडगं मडकं दिलं, कमरेला झाडू दिला, ब्राह्मण पेशव्यांचं पुण्यामध्ये स्मारक बांधण्यासाठी आता मुख्यमंत्र्यानं 500 कोटीचा निधी मंजूर केला. किती? 500. कारण तोही पेशवाच आहे ना. देवेंद्र फडणवीस कोण आहे? पेशवाच आहे. ज्या पेशव्यांनी आपल्यावर अन्याय अत्याचार केला, ज्यानं गाडगं मडकं दिलं, झाडू दिला, त्या पेशव्यांचं स्मारक बांधण्यासाठी 500 कोटी मंजूर केले आताच. दुसरी गोष्ट, 2028 मध्ये कुंभमेळा भरणार आहे नाशिक त्र्यंबकेश्वरला, आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्याचाही आताच आराखडा बनवलेला आहे देवेंद्र फडणवीसनं. समजलं का? 6,900 कोटीचा निधी आताच मंजूर केला. कुंभमेळा आहे का? 2028 मध्ये, पण आताच त्यांनी तो निधी मंजूर केला. किती? 6,900 कोटी. कारण तोही ब्राह्मण पेशव्याचा आहे फडणवीस. पहा आतापासूनच. आणि सरकारी शाळा काय होऊन राहिल्या? बंद होऊन राहिल्या. कुंभमेळा, त्या नदीमध्ये जाऊन ते महाराज लोक हाकतात काय, मुततात काय, काहीच हे नाही. कितकाले पैसे नाश करून राहिले. आणि भीमा कोरेगावच्या जागा 260 एकरची जागा आहे, आणि तेही माहित आहे का? माळवतकर नावाच्या ब्राह्मणाच्या कब्जात आहे. त्यांना आडनाव बदलून ते पूर्ण नाव हडप केलेल्या जागा. तुम्हाला सांगतो म्हणून आजच्या मनुस्मृती दिवसाच्या निमित्तानं. किती जागा आहे? 260 एकर. भारतामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये जेवढे शिवाजीचा काळ गेला, शिवाजीचा काळ गेल्याच्या नंतर भारतातले जेवढे काही जुने विहार होते त्याच्यावर कब्जा कोणाचा आहे? ब्राह्मणाचा आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही बुद्ध लेण्या आहे, शिवाजी महाराजाच्या वेळी, संभाजी महाराजाच्या वेळी बुद्ध लेण्यांवर कब्जा झाला नव्हता. शिवाजीचं राज्य गेलं आणि मोगलांचं, पेशव्यांचं राज्य आलं, ब्राह्मणांचं. पूर्ण बुद्ध लेण्यांवर आणि गड किल्ल्यांवर सुद्धा शिवाजींच्या गड किल्ले त्याने सोडले नाही. गड किल्ल्यांवरही काय बांधलं? मंदिर उभे केले. आणि बुद्ध लेण्यात तुम्हाला येतं बाई, कारल्याची एकविरा बुद्ध लेणी आहे ना, जुन्नर शिवनेरीची लेण्याद्री बुद्ध लेणी आहे का नाही, त्याच्यावर कब्जे कोण केलाय? महाबोधी तर तुम्हाला माहितच आहे. आणि आज 260 एकर बाबासाहेबांनी तळेगाव दाभाडेला पुण्याला 81 एकर जागा घेतली. तेही जागा कोण कब्जात हडप केली? ब्राह्मणांनीच केली आहे. लक्षात घ्या. मी आज मनुस्मृतीला सांगा, मग आपले खरे शत्रू कोण आहे? ब्राह्मणच आहे. तेव्हाही होते, आताही आहे. म्हणून बाबासाहेबांनी काय म्हटलंय? या देशाचा इतिहास म्हणजे दुसरा तिसरा काही नसून क्रांती आणि
प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. आपल्याला माहित आहे शूद्र लोक कोण होते एकेकाळचे? नागराजे होते. त्यांनी शासन केलं होतं महाराष्ट्रामध्ये. जगातली पहिली महिला शासिका नागनिका होती जुन्नर शिवनेरीची. लक्षात घ्या, महिलांनी एक वेळ नाव गाजवलेलं आहे. आणि म्हणून जगामध्ये पहिल्यांदा स्त्रियांना मुक्त कोणी केलं? सरळ बसा बरं. जगामध्ये स्त्रियांना पहिल्यांदा कोणी मुक्त केलं? बुद्धाने केलं. आणि म्हणून स्त्री मुक्त झाली तर अख्खं घर ती सुधरवते. म्हणून स्त्रियांना गुलाम करण्याचं काम पहिल्यांदा कोणी केलं? ब्राह्मणांनी केलं. आणि त्यासाठी एक काळा कायदा लिहिला. तो काळा कायदा म्हणजे मनुस्मृती नावाचा. तुम्हाला माहित असेल बुद्धाच्या नंतर सम्राट अशोकाने आपली मुलगी कुठं पाठवली? श्रीलंकेला. एक मुलगी नेपाळला पाठवली, चारुवती संघमित्रा आहे ना. देशाच्या बाहेर पाठवली आहे. पण मनुस्मृती काय म्हणते? स्त्रियांना घराबाहेर पडता येत नाही. पण सम्राट अशोकाने 7 समुद्रा पलीकडे आपल्या मुलीला पाठवलं होतं, मुलाला पाठवलं. आता तुम्हाला धम्म प्रचार प्रसारासाठी, ज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी. म्हणून मनुस्मृतीने आणखी एक कायदा लिहिला होता. कोणता? समुद्रबंदी नावाचा कायदा. तुम्हाला माहित आहे समुद्रबंदी म्हणजे भारताच्या बाहेर जायचं नाही. भारताच्या आजूबाजूला जर कोण गेलं, कारण आजूबाजूला कोणते देश आहे? बुद्धिस्ट. पाकिस्तान अफगाणिस्तान जर सोडला तर बाकीचे सगळे कोणते आहे? बुद्धिस्ट आहे. म्हणून भारतामध्ये मनुस्मृतीने एक काळा कायद्यामध्ये कलम लिहिलं. कोणतं? समुद्रबंदी. समुद्रबंदी. आणि समुद्र पार करून कोण गेली होती धम्मप्रचारासाठी? संघमित्रा, श्रीलंकेला. समजलं का? समुद्रबंदीचा काळा कायदा नियम टाकला. म्हणून समुद्रबंदी म्हणजे आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे लोक अमेरिकेला जात आहे, लंडनला जात आहे शिकामुळे. कशामुळे? मनुस्मृती जाळल्यामुळे. आज विदेशामध्ये जात आहे, विमानानं जात आहे. कोणाचे उपकार आहे? बाबासाहेब. म्हणून काही लोक जर म्हणत असेल, म्हणून जाता जाता तेच सांगतो, 150 वर्ष इंग्रजांनी आपल्यावर सत्ता केली आणि 250 वर्ष मुघलांनी, 150 वर्ष कोणी? इंग्रजांनी. आणि 250 वर्ष मुघलांनी. आणि 1000 वर्ष ब्राह्मणांनी. सांगा बरं, गुलामी सगळ्यात मोठी लंबी गुलामी कोणती आहे? मग ब्राह्मणांची गुलामी नष्ट करण्यासाठी हे भीमा कोरेगावचं युद्ध झालं का नाही? शत्रू तर इंग्रजही होते, शत्रू तर ब्राह्मणही होते. पण आपले जे लोक कोणाच्या बाजूने तयार झाले? इंग्रजाच्या बाजूने. कारण 1000 वर्षाच्या गुलामगिरीतून पहिले सुटका करून घ्यायची होती. म्हणून ते भीमा कोरेगावाचं युद्धही झालं. आणि लक्षात घ्या, ही चातुर्वर्ण व्यवस्था. मी जाता जाता म्हणून तेच सांगतो की आपल्याला मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे आपलं अन्न कोणतं होतं? 14 ऑक्टोबर 1956च्या आधी फेकलेल्या उष्ट्या अन्नावर जगणं, मेलेले गुरढोरं खाणं, हे आपलं काय होतं? अन्न होतं. आता आहे का ते अन्न? बरं झालं बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आणि संविधान लिहिलं. आपलं अन्न 56च्या आधी कोणतं होतं? मेलेल्या गुराढोरांचं मांस खाणं. आपले कपडे कोणते होते? फेकलेल्या उष्ट्या कपड्यावर अर्धवट शरीर आपलं नग्न राहत होतं. समजलं का? आपल्याला निवारा तर नव्हताच. कोणता निवारा होता? मांग महार, कुपाच्या बहार. आणि दुसरी गोष्ट, आपले मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे आपले घरही पूर्व दिशेला होते. त्याचं कारणही होतं, मनुस्मृतीचा नियम होता. कारण हे लोक मेलेल्या गुराढोराचं मांस खातात, यांच्या घरावरचे जे वारे आहे ना, म्हणून ते आमच्या घरावरून येऊ नये म्हणून आपले घर कोणत्या दिशेला होते? पूर्व दिशेला. अस्पृश्यांची घरं ही टिनाची, कौलाची, पक्की असू नये. त्यांची घरं गवताची, काडीची असावी. आणि त्यांच्या घराचा दरवाजाही कसा असावा हे मनुस्मृतीने लिहून दिलं होतं. अस्पृश्यांच्या घराचा दरवाजा असा वाकून गवता काडीचा असला पाहिजे, लहानच घर असलं पाहिजे. हा नियम सुद्धा मनुस्मृतीचा होता. मनुस्मृतीचा एक नियम होता, अस्पृश्य लोकांनी आपल्या घरची मयत जर जळली तर त्यांनी जाळता येत नाही. त्यावेळेचे आधीचे लोक गाडतच होते. आता अर्ध्या मोयल्यामधून आपण मयत घेऊन जातो. त्या काळामध्ये जिकडं महार मेला, मांग महार आणि कुसाच्या बार, तिकडं मेला तिकडच गाड बापू, गावातून मयत घेऊन जाऊ नको. हा अधिकारही कोणी दिला आपल्याला? बाबासाहेबांनी संविधानामध्ये. लक्षात घ्या, आज तुम्ही पंचदाराला नेता, तिथंच महाराची मयत जळते, सगळ्याचीच जळते. सांगा कोणाचे उपकार आहे? आता होते का त्या जागेचा विटा? एकेकाळी आपल्याला गाड्या लागत होता, जाळण्याचा अधिकार नव्हता, गावातून मयत नेण्याचा अधिकार नव्हता. आता एकाच ठिकाणी सगळ्याच्या मैती जळते, चिता जळते. किती मोठी कमाल आहे बाबासाहेबाची, आहे का नाही? जळते त्या जाबर तुम्ही प्रत्येक गावामध्ये. पण आजही काही ठिकाणी हिंदूचं स्मशान, याचं स्मशान आता चालूच आहे. म्हणून जाता जाता म्हणून बाबासाहेबांचे आरोग्य तर आपल्याला नव्हतंच त्या काळामध्ये. होतं का आरोग्य? आपले शूद्रातिशूद्र जर लोक मरण पावले त्याचा औषधी उपचार होत नव्हता. तुम्हाला माहित आहे 4 लेकर बाबासाहेबांचे वेळेवर औषध न मिळाल्यामुळेच मरण पावले. तर या जगामध्ये जो ब्राह्मणी कर्म सिद्धांत आहे हा अत्यंत म्हणजे इतका जहरी आहे की या जाती व्यवस्थेमुळेच आज काय झालेलं आहे ते मी जाता सांगतो की बाबासाहेबांना या जातीमुळे काय काय भोगावं लागलं ते सांगतो आणि या ठिकाणी
थांबतो. पहिली गोष्ट, आपल्याला मनुस्मृती दहन करण्याच्या पूर्वी आणि बौद्ध धम्म दीक्षा घेण्याच्या पूर्वी आपल्याला मंदिरात प्रवेश होता का? अजिबात नाही. 10 वर्ष धडपड करावी लागली काळाराम मंदिरामध्ये. देवही वाटत होते आणि मंदिरही वाटत होतं. पण आता वाटते का? आता मनुस्मृती जाळली, संविधान लिहिलं, आता तुमच्याकडे पैसा आला, आता तुम्ही मंदिरात जाले फडफड करता. जाले पाहिजे का? नीट लक्ष द्या. तर मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता. शरीराचा विटाळ गेला मावल्यांनो, मनातला विटाळ अजूनही गेला नाही. समजलं? आजही जातीपातीचं राजकारण आहे का नाही? तुम्ही आताच पाहिलं असं ना वातावरण आहे का? करतात ना लोक. दुसरी गोष्ट, बाबासाहेबाला जेव्हा जोराची तहान लागली होती तर आठवते तुम्हाला काय झालं होतं? मुंबईच्या पनवेल नाक्यावर बाबासाहेबाला बॅरिस्टर असलेल्या माणसाला पाणी नाकारलं. हे कोणाचा नियम होता? मनुस्मृतीचा. ज्या मनुस्मृतीनं बाबासाहेबाला पाणी नाकारलं पनवेलच्या नाकाला, सोनबा येवले घेऊन आला तो पाणी बाबासाहेबाला. तुम्हाला घटना माहिती आहे कोणाचा काय नियम आहे हा? मनुस्मृतीचा आहे का नाही? म्हणजे शूद्राती शूद्र लोकांना आमच्या हॉटेलामध्ये पाणी नाही, हा नियम कोणाचा आहे? मनुस्मृतीचा. तुम्हाला माहित असेल गोरेगावला बाबासाहेबाला कापसाच्या गठोड्यासारखं फेकून दिलं होतं बैलबंडीवरून. बैलबंडी बाटत होती आहे का नाही? तर हे कोण छळलं? ह्याच मनुस्मृती नावाच्या ग्रंथानं. बाबासाहेब 40 गावला आलते, जळगावला. तिथं एकही तांगेवाला तयार होत नव्हता बाबासाहेबाला वस्तीमध्ये घेऊन जासाठी. रेल्वे स्टेशन पासून तर महार वस्तीपर्यंत जायला एकही टांगेवाला तयार होत नव्हता. हे कुठला अपमान आहे? 40 गावला. तुम्ही दौलताबादच्या किल्ल्यावर झाले मरमर करता. दौलताबादच्या किल्ल्यावर मुसलमान लोकांनी बाबासाहेबाचा अपमान केला. बडोद्यामध्ये केवळ ब्राह्मणांनीच घर नाही, म्हणजे ख्रिश्चनांनी आणि मुस्लिमांनीही पारशींनीही बाबासाहेबांना घर देणं नाकारलं. कारण बाबासाहेब म्हणतात हा जातीचा रोग सर्वच धर्माला लागला. काय मुसलमान लोक जातीभेद नाही पाळत? शीख लोक पाळत नाही भारतातले. जैन लोक नाही पाळत, हिंदू हे मुसलमान लोक भारतातले पाळते. मुसलमान, ख्रिश्चन, जैन आणि शीख हे लोक जातीभेद पाळतात. पण याच्यामध्ये ही जाती कुठून गेल्या? हिंदूतूनच गेल्या. यायचा रोग त्याईले लागला म्हणते बाबासाहेब. कोणाकडून गेला हा रोग? जातीचा रोग कोणाकडून गेला? ही जाती व्यवस्था आता जागतिक समस्या होणार आहे. जागतिक, बाबासाहेबांनी सांगितलं जागतिक जगामध्ये आता जाती पाळणं चालू झालेलं आहे. समजलं का तुम्हाला? आलं का लक्षात? मी जाता तुम्हाला तो इशारा सांगत आहोत की ह्या जातीचा रोग कोणाकडे गेला? मुसलमानमध्ये जाती गेल्या, जाती व्यवस्था ख्रिश्चन. पण हा कुणून गेला? हा हिंदू धर्माकडूनच रोग गेला म्हणते. बडोद्याला बाबासाहेबाचा अपमान झाला. कोण हाकलून दिलं? मुसलमानाने घर दिलं नाही, ख्रिश्चनाने दिलं नाही, पारशाने दिलं नाही, रस्त्यावर फेकून दिले. तुम्हाला माहित आहे बडोद्याचं उदाहरण. समजलं का? पण हा जाती नावाचा रोग, संसर्ग, कोरोना सारखा कोणीकडून गेला? याच्याकडून त्याला लागण झाली. समजलं का तुम्हाला? दुसरी गोष्ट, दौलताबादच्या किल्ल्यांवर मुसलमान लोकांनी बाबासाहेबांचा अपमान केला. हे बाबासाहेबांच्या वेटिंग फॉर विजा या ग्रंथामध्ये लिहून आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला माहित आहे, शाळेमध्ये लहानपणीचं तुम्हाला माहितच आहे, मटक्याला हात लावू देत शाळेच्या बाहेर बसावं लागत होतं. दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबा लहानच्या भिवाची जेव्हा कटिंग वाढत होती, पण एकही कटिंगवाला लहानच्या भिवाची लहानपणी कटिंग करून द्यायला तयार नव्हता. कोणाचा नियम आहे? मनुस्मृतीचा नियम आहे. आम्ही कटिंग करून देत नाही. म्हशी भादरतो, गायी भादरतो, त्याचे शेपट त्याचे केस काढतो, पण आम्ही मात्र शूद्र लोकांची आम्ही कटिंग करून देत नाही. सांगा बरं किती मोठा अन्याय अत्याचार आहे हा, आहे का नाही? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता मग मग सांगतो, शूद्राती शूद्रांना संपत्ती बाळगण्याचा अधिकार नव्हता. त्याच्याकडे संपत्ती जर जमली तर ते ब्राह्मण हिसकून घेऊ शकत होता. दुसरी गोष्ट, शूद्रांनी जर ग्रंथ वाचण्याचा, लिहिण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या डोळ्यामध्ये काय टाकला जातो? मनुस्मृतीचा नियम काय होता? जिवंतपणी त्याचे डोळे काढून घ्या. दुसरी गोष्ट, त्यांनी जर वेद ऐकण्याचा प्रयत्न केला त्याच्या कानामध्ये काय टाका? तेल होता. दुसरी गोष्ट, त्यानं जर ब्राह्मणाच्या विरुद्ध आवाज उठवला, त्यानं बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याची जीभ कापा जिवंत, किंवा त्याच्या तोंडामध्ये काय होता? गरम तेल होता. हे आपण भीम गर्जना शूद्र पिक्चर मध्ये पाहिलेलं असेल. एवढे भयानक अत्याचार कोण केले होते? मनुस्मृतीनं. कोणत्या ग्रंथानं? मनुस्मृतीनं. आणि मग बाबासाहेबांनी त्या काळातली एक गोष्ट सांगतो आणि या ठिकाणी थांबतो 5 मिनिटांमध्ये. जातीचा विनाश या पुस्तकामध्ये काय लिहिलं आहे बाबासाहेबांनी? मैतीचा निरोप घेऊन जाणं हा मनुस्मृतीनं दिलेला एक आपल्याकडे काय दिला होता? एक काम दिलं होतं. म्हणजे अस्पृश्य समाजातील व्यक्तीनं एखाद्या ब्राह्मणाच्या घरी, पाटलाच्या घरी कोण जर मयत झाला तर त्याचा निरोप घेऊन जाणं हे कोणाचं काम होतं?
आपल्याकडे दिलं होतं. दुसरी गोष्ट, हे जातीच्या विनाश पुस्तकामध्ये लिहिलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे जातीच्या विनाश मध्ये. गुजरात या राज्यामध्ये एक झुनू नावाचं गाव आहे. कोणतं? झुनू. हे बाबासाहेबांनी लिहिलं जातीचा विनाश म्हणजे मनुस्मृतीमध्ये. त्या झुनू गावामध्ये काय झालं, काही आपल्या अस्पृश्य महिलांनी तांब्याचे भांडे घेतले, तांबा पितळेचे, आणि त्या विहिरीवर पाणी भरायला गेल्या तांब्याच्या याच्यामध्ये. समजलं का? ब्राह्मणांना माहित झालं की त्या अस्पृश्य बाया तांब्याच्या पितळेच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन जात आहे. त्यानं कोण्या याच्यामध्ये पाणी भरलं पाहिजे? मातीच्या याच्यामध्ये. पहा, त्याच्यावर बहिष्कार झाला, त्यांची घरं जाळी. सत्य घटना बाबासाहेबांनी मांडली. त्या राजस्थानमध्ये एक माणूस देवा दर्शनाला गेला होता, यात्रेले, तीर्थयात्रेले. त्यानं घरी माऊंद ठेवलं होतं. आता माऊंद ठेवलं, त्याला वाटलं थोडासा बरा होता त्यावेळी. तो राजस्थानची घटना बाबासाहेबांनी सांगितली जातीचा विनाश पुस्तकामध्ये. तुपाचं फोडणीचं जेवण दिलं. काय दिलं? तुपाच्या फोडणीचं जेवण देण्याचं त्यानं हिंमत केली, तर त्याचं घर जाळलं ब्राह्मणांनी. बाबासाहेबांनी लिहिलेली गोष्ट आहे जातीचा विनाश. सांगा, तुपाचं भोजन खाण्याचा अधिकार कोणाचा आहे? फक्त ब्राह्मणाचाच आहे. आम्हीच खाल्लं पाहिजे ते तूप, तुपाचे डबे, तेल वगैरे ते आम्हीच खाल्लं पाहिजे. समजलं का? ना आमच्या बाया धडाड दिवाळ्या करते. आमची दिवाळी पिवाळी घेत नव्हती, सल्ल्या मेलेल्या गुराढोराचं मांस खात होतो. हे बाबासाहेबांमुळे तुम्हाला नोकऱ्या लागल्या, पैसे आले, मस्त तुम्ही दिवाळी करायला लागल्या. ते बोनस आहे बाबासाहेबाचंच आहे. समजलं? दिवाळी फिवाळी आपले वगैरे कोणतेच सण नाही. तुमचे सण तेच होते, मेलेल्या गुराढोराचे मासे. दिसता इथं सांगत आहे बाबासाहेब सांगत आहे ना, तुपाचं भोजनही खाले मनाई होती. कारण तूप खाण्याचा अधिकार मनुस्मृतीनं फक्त कोणाला दिलाय? ब्राह्मणाने दिला. तुम्ही तूप खायचं नाही. आता खाताना चालेल तूप? सांगा, कोणाचा आहे अधिकार? आहे मनुस्मृती जर जाळली नसती, संविधान लिहिलं नसतं, तुम्हाला पैसे आले नसते, तुम्ही तूप खाल्लं नसतं. आणि तुम्हाला माहिती आहे तूप खाल्लं तर काय येते? रूप येते. सगळ्या रूपवान दिसून राहिला. कशा चमकून आता मुरदाडासारख्या कसे चेहरे सुकलेले होते, कसे होते तुमचे चेहरे पडलेले. तुम्हाला तसंच ठेवावं लागत होतं उपाशी. ऐका नाही, तुम्हाला तसंच सुद्धा बाबासाहेबांना तुम्हाला तसंच ठेवावं लागत होतं. तसंच ठेवावं लागत होतं तुम्ही. ऐका नाही, आता पान कसे तुमचे चेहरे कसे फुलले. कोणामुळे? हे कसे हसून राहिले आता. ऐका नाही, कोणामुळे फुलले? हे चांगले तुपाचे डबे, तेल, मस्त साखरी, सगळं तुमच्याकडे. उपास तपास चांगले चिमल्यासारख्या राहत होत्या, त्या भाजल्यासारख्या. ऐका नाही, कोणाचे उपकार आहे हे? विसरायला पाहिजे का? मग हे कोणता ग्रंथ जाळल्यामुळे झाली कमाल? मनुस्मृती जाळल्यामुळे. हे मनुस्मृतीची बाबासाहेबांनी. त्या काळामध्ये तुम्हाला माहित आहे संभाजी महाराजांची हत्या किती क्रूर झाली. संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबानं नाही केली, ब्राह्मणांनीच केली, आणि मनुस्मृतीच्या नियमानच केली. अस्पृश्यांना मृत्यूदंड द्यायचा तर कसा? तुम्ही संभाजी महाराजांचं पहा. संभाजी महाराजांना मृत्यूदंड कसा दिला? मनुस्मृतीमध्ये नियम आहे, त्याचे जिवंतपणी डोळे काढा, कान काढा, नाक काढा, त्याची चामडी सोला, आणि त्याला त्याचं मुंडकं तोडून चेंडू सारखं खेळा, आणि म्हणून त्याची गुढी उभारली. समजलं का? संभाजी महाराजांची हत्या ब्राह्मणांनीच केली. शिवाजी महाराजांची सर्व संतांची हत्या कोण केली? ब्राह्मणानेच केली. आपण विसरू नये. आणि म्हणून आपल्या स्त्रियांचं तर सोडूनच द्या, स्त्रियांना कोणतं होतं? सतीप्रथा. सतीप्रथा म्हणजे काय? कोणाचा कायदा होता हा? मनुस्मृतीचा. म्हणजे त्या काळामध्ये बालविवाह होते. काय होते? बालविवाह. म्हणजे लक्षात घ्या, 9 वर्षाची मुलगी आणि 55-60 वर्षाचा म्हातारा माणूस चालत होता. समजलं तुम्हाला? 60 वर्षाचा म्हातारा माणूस आणि 9 वर्षाची मुलगी, बालविवाह होत होता त्या काळामध्ये. अनेक बायका करत होते, ब्राह्मण पेशवे वगैरे. समजलं का तुम्हाला? कोणाचा कायदा होता हा? आता मला सांगा, 9 वर्षाची मुलगी, 60 वर्षाचा म्हातारा, लवकर कोण मरण? गुडघा मरण का नाही लवकर? मग विधवा कोण झाली? मग त्या तो गुडघ्याच्या चितेवर सती जात होत होती तरुण पोरगी. त्या तरुण पोरीले हिरवा शालून, हिरव्या बांगड्या घालून देत होते. ते सती जाणाऱ्या स्त्रीचं प्रतीक आहे ते, आणि तुम्ही घालता 9व्या महिन्यात. समजलं का? सती चालल्या तुम्ही अंबाबाई बनल्यासारख्या. समजलं का? तर हे सती प्रथा किती क्रूर होती. कोणाचा नियम होता हा? मनुस्मृतीचा. आणि ज्या स्त्रिया सतीवर आता सती नाही जात, आता काय होते? राष्ट्रपती. काय होते? राष्ट्रपती. तर सती म्हणजे काय? एखाद्या स्त्रीचा पती मरण पावला तर जिवंत स्त्रीला जाळत होते. तिनं जर त्या चितेमध्ये नाही गेली तर तिला वेळवाच्या ढोसानं, बांबूच्या ढोसानं तिला हे करत होते. आणि भोवताल तिच्या किंकाळ्याचा आवाज येऊ नये म्हणून भोवताल काय वाजत होते? नगाडे वाजवत होते. एवढंच नाही, तिला काय सांगत होतं का? लग्नामध्ये नवऱ्याच्या नावानं जे तुला दागदागिने घातले ना, ब्राह्मण सांगत होता तिले, नवऱ्याच्या नावानं नवऱ्याने तुला लग्नामध्ये जे काही दागिने घालून दिले आहे, ते दागिने तू सती जायच्या वक्ती घाल. आणि मग ब्राह्मण दुसऱ्या दिवशी जात होता आणि त्या लाकडीमधले सगळं सोनं सावडत होता. सांगा किती मोठी क्रूर हत्या. जिवंतपणी नाही गेली, तिला ढोसत होते, दारूही पाजत होते आली वेत तिला. समजलं का? कोणाला? सती झालं. सांगा भयानक कुठं असेल का जगाच्या पाठीवर? हे कशामुळे? कुठे लिहून होतं हे? सतीप्रथा मनुस्मृतीमध्ये. काय करायचं? स्त्रियांना जाळत होते ते मनुस्मृती
सती प्रथा स्त्रियांना जाळत होती, बाबासाहेबांनी त्या ग्रंथाला जाळूनच टाकलं मनुस्मृतीला. समजलं का? बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली नसती तर भारतातल्या स्त्रिया जळल्या असत्या, सती गेल्या असत्या. कोणाची कमाल आहे? आणि स्त्रियांना तर कोणतेच अधिकार नव्हते. लहानपणी तिनं वडिलाच्या धाकात राहायचं आणि लग्न झाल्यावर नवऱ्याच्या, आणि म्हातारी झाल्यावर मुलाच्या. गुलामीत जन्म, गुलामीत जगणं आणि गुलामीतच मरणं, हे गुलामीचं जीवन कोण आणलं होतं? मनुस्मृतीने. आणि लक्षात घ्या, आता जर बाबासाहेबांचं संविधान बदललं आणि तुम्ही काही वाचवलं नाही तर पहिल्यांदा मनुस्मृती कोणाला गुलाम करते? मनुस्मृतीनं पहिल्यांदा गुलाम करण्याचं काम बायांनाच केलं. बाया गुलाम झाल्या, मग शूद्र झाले. पहिलं कलम तुमच्यासाठीच आहे मनुस्मृतीचं. समजलं का? आता जर संविधान बदललं आणि मनुस्मृती लागू झाली तर पहिलं कलम कोणासाठी आहे? तुमच्यासाठी आहे. तुम्ही गुलाम झाले का पण घर गुलाम होते. समजलं का तुम्हाला? मग शूद्राती शूद्रांवर गाडगं मडक आहे. समजलं का? आणि लक्षात तुम्हाला पहिलं कलम कोणासाठी आहे? गुलामीत जन्म घेणं, गुलामीत जगणं आणि गुलामीतच मरणं. म्हणून पायातली वाहन पायातच बरी. आजही लोक म्हणते परक्याचं धन आहे पोरगी, जहराची पुडी आहे. समजलं का? हे कोणाचे शब्द आहे? स्त्रियांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार नव्हता. आता बाबासाहेबांच्या हिंदू कोडबिलामुळे कोणीही कोणाच्या पोरी घेऊन जाते. तिला पती निवडता येते. आता मुलगी म्हणते का नाही, माया जोडीदार मी निवडतो. कोण्याही समाजाची बाई. आताच काल मी रमाई बुद्धरामचे लग्न आलो. गोवारी समाजाची पोरगी, भोई समाजाला पोरग विहारातच येते. जेवढे लग्न अदर कास्टचे आपल्याकडेच येते, ब्राह्मणाकडे जात नाही. समजा विहारातच पळवापळवीचे नाही का? तरी आंतरजातीय विवाह कोणामुळे दिला? पोरगी म्हणते का नाही, माय मी मतानं निवडीन. पती निवडण्याचा अधिकार कोणी दिला? हिंदू कोड बिल संविधानानं. आणि मनुस्मृती म्हणते नाही नाही नाही, त्या पती मेला का राय तशीच तू टकल करून विधवा बनून राह. आणि विधवा बाईचं जीवन किती नरकाचं असते. जोडीदार निवडण्याचा, दुसरं लग्न करण्याचा अधिकार कोण दिला? वडिलांच्या इस्टेटीमध्ये जसा मुलाचा अधिकार आहे तसाच मुलीचाही आहे. नाहीतर पहिले काय म्हणते मनुस्मृती? भावाला काही केलं तर झालं, काय म्हणते साडी चोळी केली, दिवाळीचा पावसाळा जमलं. आता भाऊ जर बरोबर वागला नाही तर मुलाच्या इस्टेटीवर जेवढा, वडिलांच्या इस्टेटीवर जेवढा अधिकार मुलाचा आहे तेवढाच अधिकार मुलीचा आहे. मुलगी भांडू शकते. समजलं का? कोणाच्या इस्टेटीवर कोणाचा अधिकार आहे हो. पण मनुस्मृती काय म्हणते? स्त्रियांना धन संपत्ती ठेवता येत नाही, तिनं धन वापरू नये. तर हा अधिकारही कोण दिला? बुद्ध. आणि तुम्हाला माहित आहे ज्योतिबांच्या काळामध्ये केश वपन प्रथा होती. दुसरी गोष्ट जाता जाता सांगतो, बालविवाह पद्धती होती. आणि दुसरी गोष्ट स्त्रियांचा उपभोगही होता. स्त्री म्हणजे काय? उपभोगाची वस्तू. बाई वाड्यावर या. तुम्हाला हसं वाटत असेल, बाई वाड्यावर या. कोणती बाई होती वाड्यावर जाणारी? ब्राह्मणाची होती का? आणि ते तुम्हाला माहित असेल पुण्याच्या पेशव्यांच्या शनिवार वाड्यामध्ये राजाची मनुस्मृतीचा नियम काय आहे? राजाची पत्नी जरी असेल तर राजाच्या पत्नीनं पहिल्या दिवशी ब्राह्मणापाशी जायचं. पहा किती विषारी प्रथा. मांगा महाराजच्या पोराली जर बायको आली तर पहिल्या दिवशी, समजलं का तुम्हाला? कोणाचा नियम होता हा? मनुस्मृतीचा. लक्षात घ्या, त्या काळामध्ये स्त्रियांना किती भयानक पद्धत होती. तर या ठिकाणी तुम्हाला जाता जाता म्हणून सांगतो की सावित्रीआईंवर सुद्धा काय झाले? कोण अन्याय अत्याचार केले? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोण नाकारला? डाव्या पायाचा अंगठ्यानं काय केला? राज्याभिषेक कोणाचा? शिवाजी महाराजा. संभाजीची हत्या मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे. आणि सावित्रीबाई ज्योतिबाचा छळ कोणी केला? सावित्रीबाई ज्योतिबा फुलेंचा जो मुलगा दत्तक घेतला होता ना काशीबाई ब्राह्मणींचा, त्या ब्राह्मणींवरही ब्राह्मण पेशव्यांनी पुण्याच्या बलात्कार केला होता. समजलं का तुम्हाला? त्या काळामध्ये स्त्रियांच्या स्त्री भ्रूण हत्या होत्या. म्हणजे सावित्रीबाईंना डबल साडी घेऊन जायला लागत होती. कुठे? शाळेमध्ये बदलवायला, आहे का नाही? आणि सावित्रीबाईवर शेण गोळे वगैरे सगळं तुम्हाला माहीतच आहे. आता बाया बाबासाहेबांच्या त्या हिंदू कोडबिलामुळे, संविधानामुळे, सावित्रीबाई ज्योतिबामुळे, ते मनुस्मृती जाळल्यामुळे आज स्त्रिया मस्त कारनं जात आहे, शाळेमध्ये जात आहे का नाही? मस्त स्कूटीनं जात आहे. मास्तरीन कमीनं जशी काही लग्नात चालली का? सांगा कोणाची देण आहे? बाबा सकाळची नटून थटून चालली शिक्षिका. पर सावित्रीबाईला ते शेण गोळे झेलावे लागले. समजलं का? तुम्हाला त्रास आला का? नाही ना? तर हे मनुस्मृती, बाबासाहेबांनी हा मनुस्मृती ग्रंथ झाला. आणि जाता मग तेच सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की मनुस्मृती नावाच्या ग्रंथानं शस्त्र धारण करण्याचा अधिकार सर्वांना दिला असता तर भारत देश कधीही गुलाम झाला नसता. भारत गुलाम होण्याचं कारण काय आहे? मनुस्मृती नावाचे सर्व ब्राह्मणी ग्रंथ आहे. शस्त्र धारण करण्याचा अधिकार फक्त कोणाला होता?
क्षत्रियांना, सर्वांनाच तो अधिकार असता तर भारत देश कधीही गुलाम झाला नसता. आणि लक्षात घ्या, आपल्या भारतामध्ये आज जे हुंडाबळी आहे किंवा स्त्रियांच्या संदर्भात जी व्यवस्था आहे, तर ही आज आपल्याला सर्व ग्रंथामध्ये आपल्याला दिसत आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ही सर्वच्या सर्व ग्रंथ आजची एक मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली. कोणती तारीख आहे ती? 25 डिसेंबर 1927 ला बाबासाहेबांनी एक मनुस्मृती जाळली. पण आता एक मनुस्मृती पुन्हा जन्म घेत आहे, ती म्हणजे आजची ईव्हीएम मशीन. ईव्हीएम मशीन म्हणजे आजची आधुनिक मनुस्मृती आहे. ती मशीन आपण जाळली पाहिजे, तिचा विरोध केला पाहिजे. आणि आधुनिक मनुस्मृती ईव्हीएम मशीन हे काय म्हणते? बाबासाहेबांचं संविधान हटवा म्हणते. संविधान हटवणं, मग कोणती मनुस्मृती लागू होणार आहे? ब्राह्मणी. आणि पहिल्यांदा कोणाचं कलम आहे? स्त्रियांना गुलाम करण्याचं. तर आजही तुम्हाला पाहिलं असेल खैरलांजीचं प्रकरण असेल, आहे का नाही? आज राजस्थानला मनूचा पुतळा उभा केलाय. तर मी ती गोष्ट सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला बाबासाहेबांनी स्वतःही ती जाळली आणि ब्राह्मणाच्या हातून जाळली. बाबासाहेबांचे एक सहकारी होते ब्राह्मण, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे. काय नाव त्याचं? बापूसाहेब सहस्त्रबुद्धे नावाच्या व्यक्तीकडून महाडला 25 डिसेंबर 1927 ला बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. आणि मनुस्मृती जाळून बाबासाहेबांनी समतेचं, स्वातंत्र्याचं, बंधुतेचं, न्यायाचं काय दिलं आपल्याला? भारतीय संविधान दिलं, हिंदू कोड बिल दिलं. बाबासाहेबांनी मनुस्मृती जर जाळली नसती तर आज आपल्याला हे सुंदर दिवस आले नसते. तर या मनुस्मृती दहन दिवस आणि देहूरोडची बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना ही 25 डिसेंबर 1954 या दोनही दिवस एकाच दिवशी झालाय. मनुस्मृती दहन दिवस आणि देहूरोडची बुद्धमूर्ती स्थापना 25 डिसेंबरलाच झालेली आहे. आणि म्हणून 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये केलाय. एक गोष्ट मी पुन्हा सांगतो जाता म्हणून, 90 लाख ग्रंथ नालंदा विद्यापीठातले ब्राह्मणांनी जाळले. सर्वच विद्यापीठ ब्राह्मणांनीच जाळले. नाव कोणावर टाकलं? मुसलमानावर. समजलं का? तर 90 लाख ग्रंथ जाळले तर आपण चुपचाप राहिलो, आहे का नाही? नालंदा विद्यापीठातले. पण एक ग्रंथ त्याने जाळला बाबासाहेबांनी, तो काळा कायदा होता म्हणून जाळला, आहे का नाही? पण तो ग्रंथ जर जाळला नसता तर आज तुम्ही काय असत्या? गुलाम असत्या. स्त्रियाही गुलाम असत्या आणि शूद्रही गुलाम असते. मी या ठिकाणी बोललो नसतं, आहे का नाही? बोलण्याचा अधिकार म्हणजे डोळे असून पाहता येत नव्हतं, कान असून ऐकता येत नव्हतं आणि तोंड असून बोलता येत नव्हतं. समजलं का? कालचे मुके आज बोलू लागले. मी बोलू लागलो कशामुळे? जर ही मनुस्मृती जाळली नसती आणि संविधानानं मला विचार मांडण्याचा अधिकार दिला नसता, बाबासाहेबांच्यामुळे, संविधानामुळे माझ्या अंगावर काय आलं? चीवर आलेला आहे. लक्षात घ्या. म्हणजे सुंदर जीवन बाबासाहेबांमुळे तुम्हाला प्राप्त झालं. कधीही विसरू नका, बाबासाहेबच आपल्यासाठी 33 कोटी देवापेक्षाही देव आहे. समजलं का? जेवढे काही 33 कोटी देवी देवता करू शकले नाही आणि त्या ब्राह्मणाचे ग्रंथ आपल्यासाठी काय करू शकले, ते एकट्या संविधानाने केलेलं आहे. म्हणून संविधानाच्या रूपात बाबासाहेब जिवंतच आहे. म्हणजे ज्या दिवशी संविधान बदलेल त्या दिवशी बाबासाहेब नसेल आपल्यामध्ये. म्हणून संविधान वाचवणे आणि मनुस्मृतीची रोखथाम करणे, हिंदू राष्ट्राच्या नावावर त्यांना ब्राह्मण राष्ट्र निर्माण करायचं आहे आणि ब्राह्मण राष्ट्राचं संविधान असणार आहे मनुस्मृती. आणि आजची आधुनिक मनुस्मृती कोणती आहे? ईव्हीएम मशीन हे आधुनिक मनुस्मृती आहे. तीही मशीनाचा आपण विरोध केला पाहिजे, तिलाही आपण जाळलं पाहिजे. तर आज या वानखेडे परिवारामध्ये सुनीलजी वानखेडे, सुनीताई वानखेडे आणि संकल्प वानखेडे या रमाई बुद्धविहाराशी संबंधित उपासक उपासिका या सर्वांना मी मनुस्मृती दहन दिवसाच्या निमित्तानं आणि देवरोडच्या प्रतिष्ठापनेच्या या वर्धापन दिवसाच्या निमित्तानं सगळ्यांना सदिच्छा देतो. सर्वांच्या प्रति मंगलाची कामना करतो. माझं चॅनल नोबेल ट्रूथ युट्यूब चॅनल सर्वांप्रती सबस्क्राईब करा, शेअर करा. माझा धम्माचा मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. धम्माचा प्रचार प्रसार करणे हीच खरी मानव सेवा आहे. हा मानव सेवेचा ध्यास मनामध्ये ठेवूनच आपण माझं हे चॅनल आहे नोबेल ट्रूथ युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि निंदाही करा. तर या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगलम.